जूनमधला फोरम पण तसाच इंटरेस्टिंग असणार आहे, पण त्याच्याविषयी म्हणतो. खूप कमी वेळा, आणि असं होतंच फोरममध्ये बऱ्याच वेळेला मला लक्षात आलं आहे, आणि यू कॅन फॉरगिव्ह मी फॉर दिस, पण मी असं ठरवलं आहे स्वतःशी की जी लोक आपल्यासोबत येतात बोलायला, ते जर्नी शेअर करतात, त्यांच्याविषयी ना आजकाल ड्यू टू जिओ, यूट्यूब, इन्स्टा याच्यामुळे खूप सारी माहिती उपलब्ध असतेच. तर मग त्यांच्याविषयी इंट्रोडक्शन देऊन वेळ घालवण्यापेक्षा आय वुड प्रेफर की आपण डिरेक्टली सुरुवात करू. पण फॉर सम गुड रिझन्स टुडे आज खरंच त्या माणसाची ओळख करून द्यायची गरज नाही आहे. वी नो हू ही इज, वी नो व्हॉट इज कलर्स डू ऑन पेपर. त्यामुळं त्याच्याविषयीच आणि ते सगळं का करतायत ह्या काही प्रश्नांसाठी लेट्स वेलकम शिरीष देशपांडे. येस, व्हेरी गुड. आफ्टर लेट्स एक्सटेंशन वायर आहे. सो ॲज वी हॅड डिस्कस, माझ्याही डोक्यात काही रेडी नाही आहे, बट जसं माझं नेहमी होतं की मी सकाळी जरा विचार करतो की आज मी काय स्ट्रक्चर ठेवणार आहे. त्याच्यात अर्थात आपण पेंटिंगपर्यंत पोचणारच आहे, पण त्याच्या आधी मला क्युरिओसिटी ही आहे की पहिला ब्रश कधी धरला होता हातात. आणि जसं माझं झालं होतं की आय फील की आय एम नॉट अ गुड पेंटर, मला पेंटिंग नाही जमत. त्यामुळं जेव्हा जेव्हा शाळेमध्ये आम्हाला हाऊस एंट्री वगैरे काढायला लावायचे, इट वॉज अ डिझास्टर. म्हणजे आता जे काही जाणवतं की त्यावेळेला काही डिझास्टर होता आम्ही केलेला. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स विथ चाइल्डहुड ड्रॉइंग, आणि ती कशी सुरुवात होती? हा तसा कठीण प्रश्न आहे हा, वरवर जरी सोपा वाटला तरी. कारण घरी तशी माझ्याकडे आई चित्र काढायचीच, त्यामुळे लहानपणापासून मी तिला चित्र काढताना पाहिलेलंच होतं. त्यामुळे असा ब्रश किंवा पेन्सिल किंवा चित्र काढणे हे काहीतरी वेगळंच असतं आणि असं काहीच नव्हतं. म्हणजे अगदी मला आधीपासूनच हे माहितीच होतं की चित्र काढायचंच असतं, असंच कदाचित होतं. त्यामुळे चित्र काढणं हे कधी सुरू केलं हे माहितीच नाही असं. पण शाळेमध्ये मला एक आठवत आहे की मला वाटतं मी 3रीमध्ये होतो त्यावेळी, आणि आम्हाला कुलकर्णी म्हणून एक टीचर होतं शाळेमध्ये. आमची 9वी शाळा नंबर 29 नंतर जी झाली रामदेव गल्लीतली शाळा, सुभाष समोरची होती ती. आणि मी तिथे बनुबाई आहो राहायच्या, त्यांचं घर वगैरे आहे, आणि खूप भारी शाळा होती. तर शाळा मुला मुली सगळेच जण असायचे. 1ली ते 4थी शाळा होती. आणि मला वाटतं हवालदार नावाचे आमचे हेडमास्टर होते. त्यानंतर प्रत्येक क्लाससाठी 2-2 बायका असायच्या. मला वाटतं ही 68 सालची गोष्ट असावी, 68 असावं, म्हणजे 8-9-10 वर्षाचा असा आहे मी. आणि मी पाटी, त्यावेळेला पाटी असायची, मला पाटी आणि पेन्सिल असायची. ती स्लेटची जी काळी पाटी असते ती दगडाची, ती असायची. तर त्या पाटीवर मी एक गाडीचं चित्र काढलं होतं, ट्रेनचं चित्र काढलं होतं. कारण ट्रेनचं का असावं असं मला वाटतंय. आता काही विषय दिला होता ते नव्हता मला, बाकीचं काही आठवत नाही. पण ते ट्रेनचं आगगाडीचंच का असावं कदाचित. तर माझी आई पुण्याची, तिचं माहेर पुणे. तर दर महिन्यात, दर वर्षी मे महिन्याची सुट्टी आमची पुण्याला असायची, आणि प्रवास हा ट्रेननीच असायचा. त्याला डेक्कन एक्सप्रेस नावाची ट्रेन सकाळी निघून संध्याकाळी पोचायची पुण्याला, आणि म्हणजे दिवसाची जर्नी असायची. मग प्रत्येक स्टेशनवर उतरायचं, पाण्याचा तो पितळी आपला तांब्या असायचा तो भरून घ्यायचा. कारण त्याला ड्रिंकिंग वॉटर हा कन्सेप्ट नव्हता आपल्याकडे, पॅकेज वॉटर नव्हतं. तर कुठलंही पाणी, बारागावचं पाणी पिणे म्हणजे काय म्हणतो आपण, ते खरंच प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे आपली. आणि असा तो प्रवास असायचा, तो खूप मेमोरेबल प्रवास असायचा.
दिवसभराचा असायचा. मी त्यावेळेला ती आघाडीची इंजिनं कोळशाची इंजिनं असायची, त्याची सगळे कोळशाची त्या खिडकीतून बाहेर बघायच्या प्रयत्नात कोळशाचे ते तुकडे डोळ्यात जायचे, मग डोळ्याला आल व्हायचा. हे सगळ्या काळं अंग सगळं काळं व्हायचं, कपडे काळे असायचे दुरानी त्या. त्यामुळे आगगाडी किंवा ट्रेन ही तशी अगदी खूप अप्रूप होतं नेहमीच. आणि कदाचित ते चित्र मी कसं काढलं असेल, पण मला हे स्वतःला माहिती नव्हतं, म्हणजे तो सेन्स नव्हता त्यावेळेला काही. मी जे चित्र काढलं होतं तर ते कुलकर्णीबाई मला काय म्हणाले की तू चित्र छान काढलंयस आणि ह्यामध्ये तू त्या बोगीचा दरवाजा उघडा दाखवलेस, तो कसा तुला सुचला आणि तू तसा कसा दाखवू शकलास, असं मला तेवढे विचार. माझ्याकडे नॅचरली काही उत्तर नव्हतं त्याचं. मला जे ऑब्झर्वेशनमध्ये होतं माझ्या त्यावेळेस ते काढलं असेल. आता इतकं लहान असताना म्हणजे एवढ्या सगळी डिटेल्स नाही आठवत, पण महत्त्वाची गोष्ट त्या दिवशी काय झाली तर कुलकर्णीबाईंनी ते चित्र त्या म्हणाले की हे सगळ्या शाळेला मी दाखवणार आहे. आणि संपूर्ण शाळाभर माझी पाठी फिरली त्या दिवशी. सगळ्यांनी कौतुक केलं. त्या दिवशी मला असं वाटलं की ड्रॉइंगचं महत्त्व काय असू शकतं, म्हणजे एक्सप्रेशन थ्रू ड्रॉइंगचं महत्त्व किती आहे. कदाचित एक इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट असावी असं मला त्या दिवशी ते रजिस्टर झालं असावं मनामध्ये. आणि मग त्यानंतर मी कदाचित थोडं सिरियसली चित्र काढणे घेतली असतील नसतील माहिती नाही मला, पण मला एकदम त्यानंतर आठवलं मग वडील माझे लवकरच गेले. मी 6वीत असतानाच वडील गेले आणि मग आईने पुन्हा तिचे सगळ्या बाकी हॉबीज बाजूला ठेवल्या. ती पहिली बेळगावमधली क्रायलिन, ज्याला कॅम्लिननी क्रायलिन पेंट्स आणले फॅब्रिक पेंट्स, तर ती पहिली टीचर होती बेळगावची जी ऑफिशियली कॅम्लिननी तिला असाईन सर्टिफाय केलं की तुम्ही पेंटिंग शिकवा. तर ते किट्स पाठवून द्यायचे आणि खूप बायका शिकायच्या तिच्याकडे. म्हणजे अख्खं घर भरलेलं असायचं सगळ्या स्टुडंट्सनी आणि खूप मनापासून शिकवायची. पण बाबा गेल्यानंतर तिने सगळं ते बंद केलं आणि मग तिने BEd केलं आणि ती शाळेत नोकरी लागली. कारण आम्ही सगळे लहान लहान होतो, चौघं भावंड. आणि मग ती शाळेत लागली तर तिचं सगळं चित्रकला नंतर बंद पडली. त्यामुळे माझी पण कधी थोडी गॅप पडली असावी. पण 8वी 9वीत असताना मला आठवते की आमच्या बेनस्मिथ शाळा आमची बेनस्मिथमध्ये आमचे काही सर होते ते खूप प्रोत्साहन द्यायचे आम्हाला. त्याला माधू नावाचे आमचे प्रिन्सिपल होते, ते सुद्धा खूप असे स्टुडंट ओरिएंटेड, मुलांची गप्पा मारणारे, तू काय करतोस सगळं विचारणारे होते. तर त्यावेळेला बेनस्मिथची एक खासियत अशी होती, म्हणजे खास करून मला इथे नमूद करावं असं वाटते की आजच्या शाळांमध्ये तर ड्रॉइंग टीचर्सच नसतात. आणि इन्सिडेंटली परवा मी आपल्या DK मॉडेलमध्ये गेलो होतो, तर तिकडचे मला सर सांगतो की सर आता मी रिटायर झाल्यानंतर इथं अपॉइंटमेंट नाही आहे पुढे ड्रॉइंग टीचरची, असं मला त्यांनी सॅडली सांगितलं. म्हणजे त्यांनाही वाईट वाटत होतं ते, पण काही इलाज नव्हतं. म्हणजे मॅनेजमेंटचा प्रश्न आहे किंवा सरकारचा प्रश्न आहे, कुणालाच त्यात रस नाही आहे असं. तर आमच्या शाळेमध्ये 2 मोठ्या क्लासरूम्स होत्या, जे स्टुडिओज होते. ॲक्च्युली आर्टिस्ट स्टुडिओ कसा असला पाहिजे तसे 2 स्टुडिओ होते. एक होता चव्हाण सरांचा आणि दुसरा होता देशपांडे सरांचा. बेळगावात होते. बेळगावात बेनस्मिथ हायस्कूलमध्ये होते. 1968 येस एक्झॅक्टली. आणि त्या काळी बेनस्मिथमध्ये आम्हाला जोगळेकर नावाच्या टीचर होत्या. तर त्या शिवणाचा क्लास घ्यायच्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुलांसाठी शिवण कंपल्सरी होतं. आणि आम्ही शिकलेलो आहे तिथे. म्हणजे ते टाके कसे घालायचे, त्या सिंगर मशीनची सगळी हिस्ट्री होती आम्हाला. तो सिंगर कोण होता, ते मशीन त्यांनी कसं ते अस्तित्वात आलं, अशी सगळी स्टोरी होती. मग आम्हाला हाताने टाके घालायला लावायचे. ते क्रॉस स्टिचमध्ये तो एक पॅटर्न करायचा आणि मग ते काय ते म्हणतात, ते कापडात आता मॅटीचं कापड म्हणतात मला वाटतं, ते धागा घालून डिझाईन्स करतात अशी क्रॉसवाली, ती करून घ्यायची आमच्याकडून. ते खूप मनापासून शिकवायचे. आता थोडं सगळी उन्हाळ तुमच्यात काय फार महत्त्व नसायचं त्यांना, पण काही होते की ज्यांना तो इंटरेस्ट होता आणि आम्ही शिकलो तिथे पटण कसं शिवायचं. कारण म्हणजे किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला यायला पाहिजे, अशा कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अगदी अत्यावश्यक आहे. होय एक्झॅक्टली. तर असे ते दिवस होते की ज्यावेळेला ड्रॉइंग महत्त्वाचं आहे किंवा नाही ह्यापेक्षाही मुलांना इंटरेस्ट निर्माण होईल असा माहोल त्यावेळेला होता. आणि तो मला माझ्या मते भरपूर कंड्युसिव्ह होता. मला ज्यावेळेला मी त्या चव्हाण सरांच्या किंवा दुसऱ्या देशपांडे सरांच्या क्लासरूममध्ये जायचो आम्ही, तर खूप चित्र लावलेली असायची. त्यानंतर ऑब्जेक्ट ड्रॉइंगसाठी मोठमोठ्या सेटची ऑब्जेक्ट्स तयार ठेवलेली असायची आणि सगळे बेंचेस बाजूने लावलेली असायची.
तर खूप एक सुंदर मुलांसाठी शाळेत मुलांसाठी शाळेतला क्लास होता. आणि बस त्यावेळेला असंही नव्हतं की ड्रॉइंगच्या परीक्षा कंपल्सरी द्यायच्या, असंही नव्हतं. किंवा ड्रॉइंगमध्ये तुमचे मार्क्स फायनल परीक्षेमध्ये मोजले जातात हेही नव्हतं. तुम्हाला पासिंगसाठी त्याची गरजच नव्हती. पण शाळांनी ते पोचलेलं नव्हतं. त्या दोन्ही टीचर्सचे पगार चालू असतील, त्याची स्पेस त्यांनी दिलेली होती, किती मटेरियल लागत असेल त्यांना, तर ते सगळं होतं. आणि मग 8वी 9वीत असताना मी पहिलं रवींद्रनाथ टागोरांचं एक पेन्सिल स्केचमध्ये पोर्ट्रेट केलं होतं. मग त्यानंतर काही त्यावेळेचे आपले कलाकार फिल्मी कलाकार होते, त्यांची मी काही पोर्ट्रेट्स केली. मी शशी कपूरचं एक पोर्ट्रेट केलं. शशी कपूरचा पत्ता शोधून त्यांनी त्याला पाठवून दिलं होतं. आणि ऑफिसकडून त्यांच्या मला त्यावेळेला मला वाटतं शर्मिली पिक्चर नुकतंच रिलीज झालं, त्याचं ब्रोशर त्यांनी गिफ्ट म्हणून पाठवून दिलं होतं. जे मला वाटतं डिस्ट्रीब्युटर्सकडे फक्त जात असेल, मला चाहता म्हणून असं तुम्ही पाठवून दिलं होतं असं. तर अशा काही आठवणी आहेत की ज्याच्यानी एक मला आतून अशी वाटत गेलं होती की आपण हे केलं पाहिजे, करून पाहिलं पाहिजे. आणि आई खूप सपोर्टिव्ह होती. तर आईने तुला काय पाहिजे, तिने मोठी मोठी ड्रॉइंगची किंवा पेंटिंगवरची पुस्तकं तिने गिफ्ट दिलेली होती की हे बघ ह्यानी कसं केलं, ते बघ त्यांनी कसं केलेलं आहे. असा तो माहोल होता. त्यामुळे मला असं वाटतं की त्या कधी ते माझ्या आतून बाहेर यायला सुरुवात झाली ते नक्कीच नाही. पण मग हे सगळं सुरू असताना गणित चांगलं नाही, मग शुद्ध लेखन वगैरे ह्याबद्दल काय म्हणतं? क्युरिओसिटी असू शकते, कारण क्लिअरली ओके ड्रॉइंग वॉज अन इन्स्टिंक्ट, पण बाकीचं काय क्युरिओसिटी शुद्ध आहे का? ऑफकोर्स 100%. तू बोलतोस ते बरोबर आहे, पण अभ्यासात मी कच्चा नव्हतो. गणितातही मला इंटरेस्ट होता, लँग्वेजेसमध्येही इंटरेस्ट होता, पण मला काही केल्या निबंध लिहायला काही जमायचं नाही. आणि ते विचारच सुचायचे नाही. काही कितीही म्हणतं ते काय लिहायचं असतं, त्यात काय लिहायचं असतं, असा नेहमी व्हायचं. आजही तशीच आहे परिस्थिती, फार वेगळी नाही. पण प्रयत्नाने होऊ शकते हे मला शाळेत कळलं. की आपण जर का प्रयत्न केला तर आपण लिहू शकतो, कुणीही लिहू शकतो. तुम्ही तुमचा थॉट प्रोसेस जर का थोडासा स्ट्रीमलाईन करत क्लॅरिटी आणत गेला आणि एकदा लिहून काढायचं जे काही आहे ते, म्हणजे लिखाणामध्ये जे रीरायटिंग आपण त्याला म्हणतो, की ते रीरायटिंगचं महत्त्व एकदा कळलं की मग खरं त्यासाठी आनंदची गोष्ट मिळते. खरंच आता शाळेत जेव्हा तुम्ही होतात त्यावेळेला आता तुम्ही असं म्हणाल की पेन्सिल स्केच हा एक अँगल होता, त्यासोबत तुम्ही वॉटर कलर्स पण ट्राय केले होते शाळेत असताना, तर व्हॉट वॉज द जर्नी, शाळेला काय झालं? त्यावेळेला मला असं आठवतंय की आईला आणखी माझा मोठा भाऊ संजय, तो सुद्धा वॉटर कलर लँडस्केप्स करायचा आणि तो त्याचं सुद्धा चित्रकला खूप छान होती. तर आम्ही तिघे मिळून पहाटे 6 वाजता वगैरे रेसकोर्सवर जाऊन बसायचो आणि प्लेन एअर पेंटिंगचा प्रयत्न करायचो आम्ही करायला. आई करायची किंवा संजय पण करायचा. तो पुण्याला आमच्या अभिनवमध्ये एक सर होते नांगडे नावाचे, त्यांचा त्यांनी एक शॉर्ट कोर्स पण केला होता. मे महिन्यामध्ये सुट्टीमध्ये जे कोर्स होता लँडस्केप पेंटिंगचा त्यांनी कोर्स पण केला होता. तर तो सुंदरच पेंटिंग करायचा. पण मला एवढं जमायचं नाही. म्हणजे प्लेन एअर गेल्यानंतर काय होतं, प्लेन एअरचा चॅलेंज किती मोठा आहे. म्हणजे आता ओघामध्ये सांगतो मी की प्लेन एअरमध्ये देर इज नो फ्रेम लाईक अ फोटोग्राफ, बरोबर. एक चौकट नाही आहे, तुमच्यासमोर सगळं उघडं आहे. हे त्यातलं तुम्ही काय चूज करणार आहात, तर ते इतकं कन्फ्युजिंग होऊ शकतं. म्हणजे आजच्या समाजामध्ये जी परिस्थिती आहे की नाही, की इंटरनेटवर तुम्हाला सगळंच नॉलेज अवेलेबल. तुम्ही एक प्रश्न विचारला 100 उत्तरं तुम्हाला मिळतात. त्या उत्तरांचं मी काय करायचं हाच प्रश्न आहे. पूर्वीच्या काही तसं नव्हतं. आपल्या त्या उमेदीच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन मिळवणं कुठून हा मोठा प्रश्न असायचा आमच्यासमोर. मग त्यासाठी भरपूर गोष्टी केल्या जायच्या. म्हणजे इंडस्ट्रियली तरी लोक मुद्दाम नोकरीला लागायचे, इकडचा सोडून आमचा माणूस तिथं पेरला आहे तर तो 6 महिने जाऊन पाहेल की काय काय प्रोसेस वापरतात, कुठून सोर्सिंग करतात आणि मग त्याला परत आपल्याकडे घ्यायचं आणि मग आपल्या इंडस्ट्रीत उभी करायची, असले उद्योग सुद्धा करायला लागायचे त्यावेळेला. कारण कोणी सहजासहजी माहिती द्यायचं नाही. तर आम्ही बाय द वे स्क्रीन प्रिंटिंग पण मी करायला लागलो. त्याला कारण काय झालं तर मी डिझाईन द्यायला शिकून बेळगावला परत आलो आणि मी काही डिझाईन्स अशी केली की ज्याची ब्लॉक तयार करून प्रिंटिंग करणं शक्य असेल. माझी परिस्थिती इंट्रिकेट डिझाईन्स होती ती. आणि त्यावेळेची ब्लॉक मेकिंग जरी चांगलं असलं, आपल्याकडे ब्लॉक मेकिंग ऑलरेडी होत होतं, पण ते सिंगल कलरचं जे ब्लॉक मेकिंग असतं ते होत होतं. आणि प्रिंटिंग युनिट जी होती त्यावेळेला त्या कॅपाबिलिटीची नव्हती की ज्याच्यावरती तुम्ही मल्टी कलर प्रिंटिंग करू शकाल. जे रोटरी प्रेसेस होत्या, ट्रेडमध्येच रोटरी प्रेसेस होत्या, पण ते 1-2 लोकांच्याचकडे होत्या आणि त्यांच्याकडे इतकी कामं, इतर कामं असायची मास प्रोडक्शनची
की त्यांना प्रयोग करायला 100 कार्ड 1000 कार्डांसाठी त्यांना इंटरेस्टच नसतं, म्हणजे शक्यच नव्हतं, कमर्शियली फिजिकलच नव्हतं. तर करायचं काय, मग आपल्याला आपलं डिझाईन रिअलाइज व्हायला म्हणून मी स्क्रीन प्रिंटिंग सुरू केलं. तर आम्हाला कॉलेजमध्ये आमच्या शिक्षणामध्ये विषय होता स्क्रीन प्रिंटिंगचा, आणि आम्ही शिकायला आम्हाला त्या एका सरांच्याकडे पाठवलं. त्यांचं एक खूप एस्टॅब्लिश स्क्रीन प्रिंटिंग युनिट होतं पुण्यामध्ये, आमचा अभिनव कलावले पुण्याचं. म्हणजे ते त्या काळी कुणाला माहिती नव्हतं, मग नंतर ते जगल जगताप वगैरे सगळे प्रकरण जोशी अभ्यंकर प्रकरण झालं, आणि मग सगळ्यांना अरे त्या कॉलेजमध्ये हे कुठून शिकवलं जातं. पण स्क्रीन प्रिंटिंग मग त्यामुळे मला सुरू करायला लागलं की जिथे माझी डिझाईन्स मला स्वतःला प्रिंट करायची, आणि मग त्यामध्ये मी भरपूर प्रयोग केले. मग त्या ओघामध्ये माझा इंकचा अभ्यास झाला, कारण तुम्हाला पाहिजे ती शेड पाहिजे असेल तर तुम्हाला ते कलर्स मिक्स करायला पाहिजे. अशा प्रकारे जसं पेंटिंगमध्ये असेल तसाच प्रिंटिंगमध्येही तोच प्रकार आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्या प्रोसेसमध्ये 4 कलर प्रिंटिंग आपण त्याला म्हणतो, 4 कलर प्रोसेस जो होता प्रिंटिंगमध्ये जो नॉर्मली वापरतो, CMYK प्रोसेस ज्याला म्हणतात. तर त्या प्रोसेसबद्दल मला पहिल्यापासूनच उत्कंठा होती. आणि आमच्या कॉलेजमध्ये एक उडपी नावाचे सर, बाबू उडपी त्यांचं नाव, आणि ते उत्तम कॅलिग्राफर आहेत आणि खूप अभ्यास होतो. तर त्यांनी आम्हाला एक असाइनमेंट दिली. त्यांनी काय सांगितलं होतं की वॉटरप्रूफ इंक्स मिळतात कॅमलिनच्या, त्या ट्रान्सपरंट इंक्स असतात. तर त्यातली एक निळ्या रंगाची, पिवळ्या रंगाची, लाल रंगाची आणि काळ्या रंगाची तुम्ही शाई घ्यायची, आणि तुमच्या प्रोफाईल डॉट जे देतात पेनाचे, तर प्रोफाईलनी त्या इंकमध्ये बुडवून तुम्ही ठिपके देत आर्टवर्क करायचं. हे 4 रंग वापरायचे आणि तुम्हाला फुल कलरचा इफेक्ट मिळवता यायला पाहिजे. आणि मी त्यावेळेला तो जो प्रयोग केला तर मला त्या प्रत्येक डॉटकडे फोकस करता आलं की मी हा डॉट इथे दिला तर काय होतं आणि काय होत नाही. आणि त्यातून मला त्याचं एक महत्त्व कळलं की अरे हे मिक्सिंग म्हणजे इंकची त्याला एक ट्रान्सल्युसन्सी किंवा ट्रान्सपरन्सी आपण जी म्हणतो त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे ते मला अगदी डॉट लेवलला कळलं. ग्रॉस लेवलला ब्रशनी आपण त्याला पेंट मिक्स करतो त्यावेळेला ते कळत नाही आपल्याला. ओके, आपल्याला आपण पिवळा आणि निळा घेतला आणि त्याचा हिरवा झाला कळलं आपल्याला, पण त्या डॉट ओव्हरलॅप सेपरेटली केल्यानंतर त्याचा जो इफेक्ट त्याच्यातून त्याची ताकद काय ती कळलं. की एक डॉट मी वाढवला तर त्याचा पिवळे पण वाढतोय का निळे पण वाढतोय हे कळतंय आपल्याला त्याच्यात, आणि मग ते महत्त्व मला कळलं. एक्झॅक्टली. आणि त्याचा सगळ्यांना इफेक्ट खूप फरक पडतो. म्हणजे प्रत्येक एव्हरी लाईन काउंट्स आपण जसं म्हणतो की नाही तसं आहे, असा प्रोसेस तो होतो. Wow. But okay, now it explains a lot of things to me. हे एका साईडला सुरू होतं की आय थिंक इथेच खरं तर DJ वॉट यू आर डुईंग टुडे, की डॉट्समधून लाईन्सपर्यंत आपण पोहोचलो. मग हाऊ डिड यू एन्काउंटर बॉल पेन? त्याच्या आधी वॉटर कलर तुम्ही वापरलंच नव्हतं कधी का तुम्ही करत नाही असं काही आहे? नाही, शाळेत असताना वॉटर कलर करत होतो. त्यानंतर आमच्या कॉलेजच्या 5 वर्षाचा आमचा डिप्लोमा कोर्स होता. तर तो डिप्लोमा वॉज अ व्हेरी रिगरस ट्रेनिंग फॉर अस. पहिल्या वर्षी फाउंडेशनला आम्हाला रोज एक असाइनमेंट पूर्ण करायची. म्हणजे जी काही असेल असाइनमेंट तुमची अगदी छोट्यापासून कितीही कॉम्प्लिकेटेड असू दे ती पूर्ण व्हायलाच पाहिजे. म्हणजे वर्षाच्या शेवटी तेवढ्या असाइनमेंट्स तुम्ही सबमिट करायलाच पाहिजे. बहुतेक पोरं करू शकायची नाही किंवा शेवटचा महिनाभर रात्रीची जागरणं करायची आणि भरून काढायचं हे उद्योग करायलाच लागायचे. पण कसं बघा की कॉलेजमध्ये जसं आमचं ते फायनल इयर जवळ येत गेलं रंगाचा अभ्यास हळूहळू कमी होत गेला. कारण काय होतं तर त्या काळची इंडस्ट्री अशी होती की तुम्हाला कलर आर्टवर्क फायनली करायला लागायचंच नाही. तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटच आर्टवर्क प्रिंट रेडी आर्टवर्क जे असते ते ब्लॅक अँड व्हाईटच करायला लागायचं. त्यामुळे आणि तुम्ही जितके कलर तेवढे त्याच्यामध्ये आयदर ते डिमार्केट म्हणजे ते प्रोसेस आहे तो फायनल आर्टवर्क ब्लॅक अँड व्हाईट जे फिनिश्ड आर्टवर्क आपण ज्याला म्हणतो, आणि ते सुद्धा 2x स्केलला असायचं. 1.5 किंवा 2x स्केलला फायनल जे काही तुमचं प्रिंटिंगचं फॉर्मॅट असेल त्याच्यात 1.5 किंवा 2.5 एक्झॅक्टली त्या प्रपोर्शनमध्ये पाहिजे. आणि तुमचा जो एज जे आहे ते बरोबर 90 डिग्री असलंच पाहिजे. नाहीतर तुम्ही मग त्या ब्लॉक मेकर करून प्लेट मेकर करून आणि प्रिंटर करून तुम्ही शिव्या खाल. हे ठरलेलं असायचं की तुम्हाला साधं एवढं पण जमत नाही आणि तुम्ही आर्टिस्ट कसं समजता असं म्हणायचं.
कारण कागदाचं एज कट केल्यानंतर बरोबर एक्झॅक्ट राईट अँगल येते तर तुमचं थोडं जरी कोस असेल त्याला अँगल वेगळा असेल तर ते इथं दिसतंय त्याच्यामुळे. मग त्या प्रिंटरला काय कन्फ्युजन की अलाईन कुठून करायचं, या बाजूनी अलाईन करायचं का त्या बाजूनी करायचं ते कळत नाही. तर ते ही प्रिसिजन जी आहे ही प्रिसिजन फार महत्त्वाची होती. आज कॉम्प्युटरवरती हाताळली किंवा कॉम्प्युटरवरती जे कामं करतात त्यांना त्या प्रिसिजनची जाणच नाही किंवा ते करणं शक्य नाही, इमॅजिन पण करणं शक्य नाही आहे. किती अवघड होतं आणि का महत्त्वाचं होतं, व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे मी करत होतो ओके. आणि ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे पण मी पेनच वापरत असतो. आम्ही रोटरिंग पेन वापरायचो. रोटरिंग पेन म्हणजे त्याला टेक्निकल पेन ही म्हणतात की ज्याला एक नळी असते आणि त्याच्यामध्ये एक सुई असते आणि तुम्ही इंकची भरता त्याच्यात त्याची एक्झॅक्ट त्या नळीच्या डायमीटर एवढीच बरोबर थिकनेसची लाईन येते, अगदी प्रिसिजन. म्हणजे 0.8 mm तर 0.8 mm चीच लाईन मिळणार फक्त, 0.1 mm तर 0.1 mm थिकनेसचीच लाईन तुम्हाला मिळणार. इतकं प्रिसिजन पेन, ते टेक्निकल पेन जर्मन टेक्नॉलॉजीवर पेन रोटरिंग म्हणून ते आम्ही वापरायचो. तर ड्राय मीडियाचाच माझा सराव पुढे कंटिन्यू असा की जिथे वॉटर कलर्सचं काही ॲप्लिकेशन नाही आहे, पोस्टर कलर्स वापरायचो. क्वचित काही आर्टवर्कमध्ये पोस्टर कलरने काही बॅकग्राऊंड करून घ्यायची किंवा काही फिनिशिंग करायचं आहे, पॉवर फिनिशिंग आहे, त्या ठिकाणी फक्त पोस्टर कलर वापरले जायचे, अदरवाईज नाही. त्यामुळे असं फोटो फिनिश असलेली आर्टवर्क करायचे खूप कमी ऑपॉर्च्युनिटीज बेळगावसारख्या ठिकाणी होते त्यावेळी. कारण प्रिंटिंगच त्या टेक्नॉलॉजीचं तोपर्यंत नव्हतं. नंतर सगळे बदल होत गेले आणि मग त्याप्रमाणे आम्ही प्रयोग करत राहिलो त्या सगळ्या. कारण ह्या सगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये एक इंटरेस्टिंग विषय आहे जो यू सेड टेक्नॉलॉजी. म्हणजे द मोमेंट यू सेड मी स्क्रीन प्रिंटिंग करायचो, मला इतकी क्युरिओसिटी आहे की हाऊ डिड इट बिगॅन. त्यावेळेला बेळगावात काय सुरू होतं, वेरी द पायोनियर थिंकिंग ऑफ बिझनेस ऑल्सो. नाही, मी कॉलेजमध्ये असताना आम्हाला सब्जेक्ट होता, म्हणजे ते वर्ष मला वाटतं 77 साल असेल, 77-78 मध्ये मी स्क्रीन प्रिंटिंगचे पुण्यापासून प्रयोग केलेले ऑलरेडी. आणि त्यावेळेला नुकतीच ती 5 स्टार नावाची फिल्म आली होती. म्हणजे प्रोसेस त्यावेळेची सुद्धा अगदी नवीन काही गोष्टी सुद्धा इंट्रोड्यूस झाल्या आणि पुण्यातल्या डीलर्स करून मित्रमंडळींच्याकडून आम्हाला त्या अभ्यासामध्ये येत गेलं, प्रयोग करत गेलो आम्ही. बेळगावला जेव्हा मी आलो आणि ज्यावेळेला स्क्रीन प्रिंटिंग करायचं ठरवलं त्यावेळेला माझ्या माहिती कोणी नव्हतं, पण नंतर मला कळलं की कुणीतरी भाऊ पाटील म्हणून होते, त्यांनी काही प्रयोग केलेले होते, ते थोडं फार करत होते. नंतर यार्बल म्हणून पण होते, त्यांची पण अजित पाटील म्हणून ब्लॉक मेकिंग करायची त्यावेळेला. तर ते थोड्याफार प्रमाणात त्यांनी पण काम सुरू केलं. आणि मी सुरुवात केली की अर्थातच घरीच काम सुरुवात केली. म्हणजे मी कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला असतानाच मी पुण्यात सुरुवात केली की डिझाईनची सर्व्हिस द्यायची. पण नंतर मला लक्षात आलं की बेळगावला आपण पुण्यात तर खूप लोक आहेत तिकडे, बरोबर. तर पुण्यामध्ये इंटरेस्टिंगली त्यावेळेला मी कमर्शियल आर्ट 5 वर्षाचा कोर्स करून नोकरी कुठं मिळते का असं बघायला, कारण एक्सपिरियन्स पण पाहिजे मिळाला, तर नोकरी कुठे आहे का म्हणून मी चौकशी केली. तर एस्टॅब्लिश्ड एजन्सीजमध्ये सुद्धा तुम्ही एक अगदी बिगिनिंग लेवल त्याला कटिंग टेस्टिंग आर्टिस्ट असं म्हणायचं. कटिंग टेस्टिंग म्हणजे काय, तर ABCD जी असते आपलं, तर त्याची ते बारीक क्रोमाइडवरती प्रिंट काढलेले असायचे आणि तुम्ही ते ABCD चिकटवून ते टेक्स्ट लाईन तयार करायची, त्याला कटिंग टेस्टिंग म्हणायची त्यावेळेला. कारण ती गरजेची गोष्ट होती त्यावेळेला फोटो टाईपसेटिंग किंवा कॉम्प्युटरमध्ये सगळं हाताने. आयदर तुम्ही हाताने तरी पेंट करायचं, ते ABCD लिहायचं, किंवा तुम्ही तयार केलेल्या कुठल्या तरी त्या इमेजेसवरून कॉपी करून घ्यायचं, त्याचे प्रिंट करायचे आणि मग त्याचं टेस्टिंग करायचं. तर त्यासाठी प्रिसिजन लागायची. ते तुमच्या बरोबर एका लाईनमध्ये यायला पाहिजे, अलाइनमेंट, इंटर कॅरेक्टर स्पेसिंग परफेक्ट बघायला पाहिजे. तर ते इंटर कॅरेक्टर स्पेसिंग जे असते गेली म्हणजे जसा A आणि T बाजूबाजूला आला किंवा कॅपिटल L आणि कॅपिटल T शेजारी आला, तर नॉर्मली काय होते की L जिथं संपतो तिथं T ची सुरुवात होते पुढे आणि मग त्याच्यामध्ये खूप गॅप दिसते. तर तो T थोडासा जवळ घ्यायला लागतो, म्हणजे त्याला थोडंसं कर्निंग म्हणतात, KERNING, कर्निंग करायला लागते. कारण त्या दोन स्पेसमधला व्हिज्युअल बॅलन्स सारखा राहायला पाहिजे सगळ्याचा, आणि तुम्हाला कुठेही असं क्लस्टर वाटू नये, कुठे ओपन वाटू नये त्या टेक्स्टमध्ये. म्हणून ते इंटर कॅरेक्टर स्पेसिंगचा माझा एक वेगळाच अभ्यास झाला, ते कटिंग टेस्टिंगमुळे झाला. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात उपयोगी. हा अनुभव कुठेही वाया जॉब केला
नाही पुण्यात जॉब केलाच नाही मी Okay. आणि मी इथं बेळगावला सुरू केलं. तर मी ज्यावेळेला सुरुवातीला इथे आलो तर मी काही प्रिंटिंग प्रेसेसना भेटलो. त्यावेळेचे जे कोणी सिनियर्स होते त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की असं असं माझं काम आहे. तर इन्सिडेंटली आमचे एक शाळेचे सर होते बी डी कुलकर्णी म्हणून. आम्हाला ते मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश वगैरे शिकवायचे. तर ते आमच्या तिथेच राहायचे आणि मी त्यांना जाऊन दाखवलं काम. काय करत असेल तू दाखव. मग त्यांना दाखवलं तर म्हणाले की तुझं प्रदर्शन करूया म्हणून बेनन स्मिथच्या पी टी हॉलमध्ये त्यावेळेला प्रदर्शन करू माझं. आणि प्रदर्शन कशाचं असेल तर 4थ्या वर्षापर्यंतच्या असाइनमेंटचं प्रदर्शन होतं. प्रोफेशनल काम काहीच नव्हतं. फक्त हात कसा आहे ह्याचा हे कळेल किंवा ह्याचा अंडरस्टँडिंग डिझाईनचं काय एवढ्या लोकांना कळेल इतकंच. पण किरण मामांपासून बाबूराव जाधव त्यावेळेला ते रेणुका प्रिंटिंग प्रेसचे मालक होते ते असे अनेक जण मोठे चांगले चांगले लोक त्यावेळेला येऊन बघून गेले. कौतुकासाठी येऊन बघून गेले की हा मुलगा काहीतरी करतोय. आणि मी आमच्या कॉलेजमध्ये फर्स्ट आलो पहिला आलो. तर त्यावेळेला मी तरुण भारतमध्ये बातमी वगैरे दिली होती की गेलोय. आता खूप मोठं जातात ती करतात तिकडचे तिकडे उडी मारून निघून पण जातात. कितीतरी मुलं आज आपली बेळगावची जगभरात किती चांगल्या चांगल्या पोझिशनवर आहे. तर त्यावेळेला फार कमी होतं हे सगळं म्हणून ते अप्रूप होतं त्यावेळेला असं मला वाटतं. तर पण मग कॉलेज संपल्यानंतर यू हॅड डिसाइडेड की तुम्हाला बेळगावला यायचंय का? How was that decision? असंही नाही पण मी विचार केला होता की पुण्यात राहून नोकरी करणं ते काही सोपं नाही. कारण तिथे राहायचा खर्च सगळंच भरून यायला पाहिजे. आणि तो काळ असा होता की सगळेजण स्ट्रगलिंग असायचे. प्रत्येक इंडस्ट्रीज सुद्धा तशा स्ट्रगलिंगच असायचे. कुणालाही असा काहीतरी मॅसिव्ह बिझनेस आहे बिलियॉनियर्स आहे असा इट वॉज व्हेरी व्हेरी बियॉन्ड नव्हता. इव्हन बेळगावची पण परिस्थिती आपली काय फार वेगळी नव्हती. बहुतेक सगळा मध्यम वर्ग आणि त्याच्या खालचीच असंच असायचं त्यावेळेला. मग मी विचार केला की तिथं व्हायचं आहे तर आपल्या इथं घर आपण इथं सोडूया ना. कुठे केलं तरी सगळं सारखंच असेल तर बेळगावात तरी नाही आहे कुणी तर बेळगावात जास्त स्कोप मिळेल आपलं. आणि म्हणून मी 4थ्या आणि 5व्या वर्षी आम्हाला एक वेगळं स्पेशलायझेशन असायचं. त्याच्यामध्ये इलस्ट्रेशन आणि आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग एक ऑप्शन असायची आणि इनडोअर ॲडव्हर्टायझिंग आणि लेटरिंग अँड टायपोग्राफी अशी दुसरी ऑप्शन होती. तर मी त्याची लेटरिंग अँड टायपोग्राफी आणि इनडोअर ॲडव्हर्टायझिंग हे मी चूज केलं त्याच्याऐवजी. त्याला कारण काय झालं तर आपल्याकडे होर्डिंग कोण करणार आणि इलस्ट्रेशन करायला किती स्कोप आहे असा मी विचार केला. बेळगावला काही पब्लिशिंग हाऊसेस आपलं नवं साहित्य सोडलं तर इतर कोणी मोठे पब्लिशर्स कोणीच नव्हते त्यावेळेला. आणि असा काही स्कोप मला वाटला नाही की इलस्ट्रेशन केलं पाहिजे आपण. कारण त्यावेळेला इव्हन न्यूजपेपर सुद्धा रोजच्या रोज ट्रेडिंग प्रिंटिंगनीच व्हायचे. ट्रेड म्हणजे अक्षरशः कडं सगळं जोडायचं आणि मग प्रिंटिंग. तर त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे 1974-75 त्यावेळेला. 80 साली पहिलं तरुण भारत मी ऑफसेट प्रिंटिंग आणली त्यावेळेला. आणि मग त्यानंतर हळूहळू बदलत गेलं सगळं सिनेरी. पण ही ट्रान्झिशन खूप मोठी आहे. म्हणजे मी शिकलो त्यावेळची पद्धती सगळ्या आणि नंतरच्या म्हणजे ज्यावेळेला मी शिकून बाहेर पडलो आणि नंतरच्या पुढच्या 2 दशकांमध्ये म्हणजे एकतर 80 नंतर थोडासा फरक पडला. पण खरा पडला फरक तो 85-86 नंतर ज्यावेळेला PC आले पहिले त्यानंतर मोठा फरक पडतो. ज्यावेळेला कॉम्प्युटर्स आले त्यावेळेला. आणि मग नंतर मी पण ॲडॅप्ट करत गेलो कॉम्प्युटरला. मग पहिला पेज मेकर वापरायला सुरुवात केली 90-91 साली. 95 साली मी ऑफिशियल कोरलड्रॉचं पॅकेज विकत घेतलं. कोरलड्रॉची वर्जन 5 होती त्यावेळेला. आणि त्यावेळेला ते मी विकत घेतलं. त्याची जाडजूड मॅन्युअल्स होती ती सगळी बसून वाचून काढली. आणि मग कोरलड्रॉची मास्टर मी अजूनही कोरलड्रॉ वापरतो. म्हणजे माझ्या सगळ्या डिझाईनसाठी मी कोरलड्रॉच वापरतो. तर बाय द वे मी त्याच्यामध्ये नंतर कॉम्प्युटरमध्ये सुद्धा पिक्सेल लेवल एडिटिंग पण मी भरपूर केलं. जसा पंत महाराजांचा पंतपाळीमध्येचा जो फोटो आहे तर त्याची ओरिजिनल निगेटिव्ह कोणाकडे नव्हती. तो मोठा प्रॉब्लेम होता की प्रिंट कसे करायचे किंवा चांगल्या क्वालिटीचं पेंटिंग कसं करायचं. तर तेव्हा ते 2003 साली मी ते डिजिटाईज केलं पूर्ण. तो जो ब्लॅक अँड व्हाईट जो फोटो आहे त्यातलं प्रत्येक पिक्सेल मला पार्ट आहे त्यामुळे की तिथे व्हॅल्यू काय आहे किंवा असे काय चेंजेस केलेत मी ते अजूनही लक्षात आहे. तर त्या बारीक बारीक गोष्टींचा मला वाटतं ह्या मीडियमच्या कडे वळताना मला कुठली भीती नाही वाटली. म्हणजे एकतर पेन हे ड्राय मीडियम मी वापरतच होतो आणि मी ते एक सनी नावाचं एक बॉलपेन मिळायचं. ट्रान्सपरंट त्याची बॉडी असायची. 4 रिफिल्स असतात त्याला आणि बाजूनी तुम्ही असे एक खाली काढली की दुसरी वर जातात असं एक ते पेन मिळतं. आता फ्लेअर कंपनीचं असेल तर ते मी नेहमी माझ्याकडे खिशात असायचं आणि मी नोट्स काढताना डायरी वगैरे
त्या पेनचा वापर करायचो. त्याच पेनाने मी पहिलं चित्र माझं केलं 2008 साली. पण सुरुवात कशी झाली पहा की 2006 साली मी हे ठरवलं की आपण आता डिझाईन वगैरे सगळं बंद करायचं, कमर्शियल डिझाईन सगळं बंद करायचं. कारण मला असं वाटलं की आता आपली काही गरज राहिली नाही. तिथे DTP करणारे ते खूप एक्सपर्ट्स आहेत आणि क्लायंटना जास्ती करतात आपल्यापेक्षा, असं मला वाटतं. ओके, क्लायंट काय करायचे ते DTP जे ऑपरेटर असतात त्यांच्या बाजूला जाऊन हे असं नको मला असं पाहिजे, असं स्वतःच बसून करून घ्यायची. डिझायनरची गरज काय, तुम्ही कशाची वाट बघत बसला, असा विचार केला. आणि मग माझी एक टेंडन्सी अशी आहे की जेव्हा जेव्हा असे प्रश्न आलेत मला आयुष्यात, माझ्याकडे काय काय आहे ते आधी मी बघतो, त्यातून काय होऊ शकतं ते बघतो. नवीन काहीतरी जाऊन परत शोधून काढा हे न करता माझ्याकडे ऑइल कलर्स होते, ॲक्रिलिक कलर्स होते, फॅब्रिक पेंट्स होते, वॉटर कलर्स होते, पोस्टर कलर्स होते आणि बॉलपेन पण होते, सगळंच होतं माझ्याकडे. मग मी विचार असा केला की आज मी त्यावेळेला वयाचे 50व्या वर्षी होतो. आय हॅड जस्ट कम्प्लिटेड 50 years ऑफ माय एज. आणि मग मी विचार केला की इतके कलाकार आहेत जगात, अनेक कलाकार ऑइलमध्ये काम करतात, वॉटर जबरदस्त काम करतात. आता त्यांच्यासारखं काम त्यांच्यासारखं म्हणजे पलीकडे जाणं सोडून टाका, पण निदान त्या लेवलपर्यंत आपल्याला किती वर्ष लागतात काहीच माहिती नाही आपल्याला. ते म्हणजे प्रयोग करणं म्हणजे किती कुठल्या टोकाचा विचार करू शकतो आपण, होय की नाही. मला काही ते सुचलं नाही, म्हणजे कळलं नाही मला. आणि मी तो प्रश्न असा अभांतरीच ठेवला. मला कळलं होतं मी फक्त इंटरनली कॅल्क्युलेट करू की पॉसिबिलिटीज कशा कशाच्या आहेत, आपल्याला रिझल्ट काय पाहिजे आहे आणि तो कुठल्या मीडियममधून मिळू शकेल. प्रयोग केले मी. पहिलं एक ऑइल पेंटिंग करून बघितलं, त्यानंतर ॲक्रिलिकमध्ये काम केलं आणि वॉटर कलरमध्ये मला काही फारसा असा इंटरेस्ट वाटला नाही की आपण वॉटर कलर परत सुरू करावं असं वाटलं नाही. पण त्या दोन मीडियममध्ये ब्रश आणि पेन हे जी आहे त्यातलं जे एक जोडगोळी जी आहे तर त्याची मला साथ मला पाहिजे तशी मिळाली नाही असं मला वाटतं. म्हणजे मला जी अपेक्षित जी आहे तो रिझल्ट मिळवण्यासाठी मी ब्रशचा वापर नेमका कसा करावा. आता ब्रशमध्ये तुम्हाला राऊंड टिपचा ब्रश आहे, फ्लॅट आहे, इतक्या ऑप्शन्स आहेत पुन्हा एकदा की त्यातली परत त्यावेळेला नेमकी ती सुचणं आणि तुम्ही ती वापरणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे त्यामध्ये. ओके, पेंटची कन्सिस्टन्सी आहे, तू किती जाड पेंट घेतलायस, किती पातळ केलायस, त्याचे इफेक्ट्स प्रत्येक वेळेला बदलतात. सबस्ट्रेट कुठला आहे त्याच्यावरती त्याचे इफेक्ट्स बदलतात. तुझा टिल्ट किती आहे मीडियमचा, तुझा सबस्ट्रेटचा टिल्ट किती आहे त्याच्यावरती इफेक्ट्स बदलतात. हे बारकावे आहेत सगळे त्यातले. पण मी प्रिसिजन आर्टवर पूर्वी केलेलं असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व माहिती होतं आणि मी तो आपल्या हातच विचार करत असतो की आपण ऑइल करतो आपल्याला हे मिळणार नाही, हे करायचं फार त्रास होतो, मग खूप काम करत बसायला असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक काय त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक रिझल्ट नाही मिळाला आहे तर तुम्ही परत करेक्शनसाठी परत दुसरं काहीतरी करून तिसरा लेअर चौथा लेअर असं काम होत राहतंय. बरोबर, ऑइल किंवा ॲक्रिलिकमध्ये या मीडियममध्ये अशा प्रकारे काम होत राहतं की हे तुम्ही करेक्शन करत राहिला मग नेमकं कुठे थांबायचं हेही कळत नाही. तर मला असं वाटतं की कदाचित माझी बुद्धी मनाची धारणा एकांगी एका दिशेने जात राहिलं तर जातच राहायची अशी कदाचित असावी असं वाटतं मला. की थांबून सारखं सारखं जज करायचं हे कदाचित माझ्या कॅपॅबिलिटीमध्ये नसेल. ओव्हरव्ह्यू सतत घेत राहणे कदाचित नसेल. आणि मला असं वाटतं की बॉलपेनचं कदाचित स्केचिंगमध्ये वापर होईल म्हणून मी एकदम रफ स्केचेस केली होती आणि मला वाटतं की हे भारी आहे मीडियम. म्हणून एक दिवस मी एक मोठा 1x1 फुटाचा एक हार्डबोर्ड होता माझ्याकडे ज्याच्यावरती मी टायमर लावून ठेवला होता काहीतरी पेंटिंग करून ते प्रयोग करायचा. पण सुरुवातीला मी 1x1 फुटाचेच सगळे तुकडे ठेवले प्रयोग करायला म्हणून त्यातला तोच बोर्ड घेतला आणि त्याच्यावरती मी बॉलपेननी पहिलं चित्र काढलं. पण ते करत असताना ज्या प्रकारे माझं ते रेंडरिंग होत गेलं तर ते असं झालं की मला टाईम सेन्स हरवून गेला पूर्ण. आणि नॉर्मली आपण किती वेळ बसू काम करायला, 1 तासभर 1.5 तास 2 तास बसू आपण, पण मी 1.5 दिवस बसलो. 1.5 दिवस. ओके, 1.5 दिवस मध्ये खाणं पिणं झोप सगळं झालं त्याच्यामध्ये. पण माझ्या मनात सुरुवात झाली की मी 1.5 दिवसांनीच संपलं. ते थांबलेलंच नव्हतं, कंटिन्युअस प्रोसेस चालू होता.
पण त्याच्यावरती ते इतकं हार्डवर्क तो जाड असल्यामुळे त्याच्यावरती जो घासलेला मोठा आवाज येतो खडखड तो कदाचित मी एन्जॉय केला असावा त्यावेळेला आणि मला त्याची ती नशा आल्यासारखी म्हणजे त्या तंदरीत गेल्यासारखी त्या आवाजात मी मस्त करत राहिलो आणि कोणी मला डिस्टर्ब केलं नाही काही नाही घरी त्यावेळेला कोणी नसायचं ती सुद्धा त्यावेळेला कुठेतरी जॉब करायची त्यावेळेला त्यामुळे ती पण नसायची घरी आणि मस्त एकटा बसून काही कधी तर ते तो जो रिझल्ट होता म्हणजे 1.5 दिवसानंतर आई होती त्यावेळेला आईने ते बघितलं आणि ती म्हणाली की हे काहीतरी वेगळंच आहे ती इतकी खुश झाली की मी पहिल्यांदाच बघितली होती आयुष्यामध्ये मी इतकी चित्र लहानपणापासून तिच्यासमोर बसून काढली असेल पण तिचा जो तो एक रिस्पॉन्स होता की नाही तेव्हा घरी येऊ आणि मग नंतर हिनी बघितलं घरी आणखी कोण भाऊ भाऊची बायको सगळ्यांनी बघितलं ते म्हणले की हे असं आजपर्यंत आम्ही कधीच बघितलेलं नाही आणि मग तो उत्साह मला आला आणि पुढच्या एक 8-10 दिवसांमध्ये अजून एक 2-4 चित्र केली आणखीन मग आता कुणाला विचारायचं तर बेळगावात माझ्या या फील्डमध्ये असे माहितीचे कोणीच नव्हते त्याला केबी सर पण नव्हतं म्हणजे कसं असतं नशिबात एकेकाच्या केबी सर असेपर्यंत मी चित्रकला हात पण लावलेला नव्हता केबी सर गेल्यानंतर माझी चित्रकला सुरुवात झाली समजा ते असते तर मी त्यांना पहिलं जाऊन भेटलो असतो पण ते नशिबात नसतात काही काही गोष्टी दे आर रिटर्न तर मग मी काय केलं मी पुण्याला गेलो आणि आमच्या कॉलेजच्या 2 सरांना मी शोधून काढलं त्यांना जाऊन दाखवलं 2 मित्र त्यांनाही जाऊन दाखवलं आणि त्या सगळ्यांनी मला हे सांगितलं की हे काहीतरी वेगळं आहे तुझं आणि चांगलं बरं करतोस तू कर असं मला त्यांनी प्रोत्साहन दिलं त्यातून आमचे अजून एक सर होते ते म्हणाले की अरे लँडस्केप हा एकदम सोपा सब्जेक्ट आहे कुणाला समजावून सांगत बसायला लागत नाही कुणालाही सगळ्यांना समजू शकतो विषय तो लँडस्केप कर ना असं मला म्हणालं लँडस्केप तरी आवडीच सुरू माझ्या त्यामुळे मग सुरुवाती लँडस्केपनीच झाली आणि असा प्रवास सुरू झाला म्हणजे पेनचा शोध कसा लागला तर दिस वॉज द ओकेजन एक फक्त रँडम प्रश्न डोक्यात आला म्हणून तो आणि एक अत्यंत इंटरेस्टिंग मला वाटला म्हणता की तुम्ही रियाज कसा करता व्हॉट इज युअर स्टाईल ऑफ रियाज रियाज असा काहीच आठवतच नाही मला मगाचपासून मला असं आठवतच नाहीये तुम्ही असं काही त्याला कारण काय झालं असावं मला असं वाटते की बॉलपेननी चित्र काढायच्या आधी बरोबर 30 वर्ष मी ज्याला फिनिश्ड आर्टवर्क म्हणतो आपण प्रिंट रेडी आर्टवर्क फक्त तेच करतो म्हणजे प्रत्येक आर्टवर्क हे प्रिंटिंगसाठी तयार करायचं आणि पाठवून द्यायचं हाच उद्योग असायचा त्यामुळे ते फिनिश करणे त्यासाठी रफ डिझाईन क्लायंटपुरतं जे असायचं तेवढंच म्हणजे 3 कॉम्पोजिशन समजा करायची तर युजल प्रॅक्टिस वॉज दॅट की 3 इनिशियल कॉम्पोजिशन्स दाखवायची आणि त्यात मग काय कॉम्बिनेशन परमिटेशन असायची आपलं त्यातलं एवढं केलं की फायनल आणि मग फायनल आर्टवर्क करून पाठवून द्यायचं त्यामुळे रियाज करायला लागतोय हाच कन्सेप्ट नाही माझ्याकडे 90 सेकंड्स आणि तसं काही वेगळा विचार करायची गरज काही गोष्टी अशा असू शकतात असं वाटतं मला की तो देणगी म्हणा आपण ज्या काही गोष्टी आपण घेऊन आलेलो असतो त्या असू शकतात त्या मला एक रिमोट आत्ता तू रियाजवरून मला आठवलं की पंडित धर्माधिकारी आपल्याकडे बेळगावला होते क्लासिकल शिकवायचे त्यांच्याकडे मी 6वीत असताना व्हायोलिन शिकायला गेलो आणि पहिल्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की व्हायोलिन असं धरायचं आणि बो असा घ्यायचा आणि असे कारण त्या 4 तारा वेगळ्या वेगळ्या वाजल्या पाहिजे तर मी ते वाजवलं 5 मिनिटात म्हणून तयार झालं होते आणि मी सुरू केलं वाजवायला तू आधी कुठे शिकलायस का असं मला त्यांनी विचारलं मी आयुष्यात पहिल्यांदा नाही म्हणजे काही गोष्टी आपल्याकडे बाय बर्थ असतात आणि मला हेच सांगायचं आहे की प्रत्येकाने त्या शोधात असलं पाहिजे की आपल्याकडे काय आहे बहुधा 99% गोष्ट तुमच्या आतच असते जी आपण बाहेर शोधत असतो असं मला वाटतं तर तो शोध जो आहे तो अत्यंत कळकळीने केला मला असं वाटतं की ती कळकळ होती म्हणून मला पेनचा विचार डोक्यात आला असावा असं मला वाटतं की मला माझं मीडियम सापडायला पाहिजे हे कदाचित खूप आता त्या असेल असं वाटतं आणि मला मला इट इज ऑलरेडी प्रूव्हन त्याबद्दल काही नाही पण आय थिंक दॅट इज वॉट इज मेकिंग यू स्पेशल
डिफरंट फ्रॉम वॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड टुडे. आपण त्या फ्रेमविषयी येणारच आहे तिथल्या, पण त्याच्या आधी अजून एक जो मला प्रश्न होता की वन ऑफ द थिंग्स, दोन गोष्टी आहेत. एक तर ती जुनी जीप त्याचं केलेलं स्केच, मला त्याची गोष्ट रफली आठवती, आपण त्या गोष्टीविषयी पण बोलूच. आणि दुसरं म्हणजे ज्याच्यावर विश्वासच बसत नाही असं की विजापुरे मास्तरांचं ते चित्र, मला आत्ताही असं बिकॉज मला अजूनही त्या चष्म्याचं रिफ्लेक्शन दिसतंय, मला ते सर्कल्स आत्ताही दिसत आहेत, म्हणजे इवन आय हॅव नॉट सीन द पिक्चर राईट नाव, पण आणि मला त्या जीपचं गंजलेलं पण आजही आठवत आहे. आय हॅव सीन दोज फ्रेम्स 8 years बॅक तुमच्या स्टुडिओमध्ये, पण मला त्या अजूनही आठवत आहेत. त्यांच्याविषयी आपण जरा बोलू. व्हॉट वॉज द प्रोसेस? जीपचं मी पहिल्यांदा सांगतो की आम्ही एक बेळगावचे सगळे कलाकार 17-18 जण, आम्हाला कुणीतरी सांगितलं की कलर अँड कल्चर डिपार्टमेंटचे कोणीतरी डायरेक्टर, त्यांना तुम्ही भेटा जाऊन आणि त्यांना एक ॲप्लिकेशन द्या की बेळगावात एक चांगली आर्ट गॅलरी व्हायला पाहिजे. तर आम्ही त्या कुमार गंधर्व हॉल जो आहे आपला ऑडिटोरियम, तिथे खालच्या आपल्याला बेसमेंटला त्यांचं ऑफिस आहे, म्हणून आम्ही भेटायला गेलो. तर साहेब तिथे मीटिंगला गेले, तेव्हा ती माहिती. मग खोदून चौकशी केल्यानंतर कळलं की अर्ध्या पाऊण तासांनी येण्याची शक्यता. मग तिथं टाईमपास करता म्हणून नॅचरली बसायला. म्हणजे मी तिथून शिवबसवणकडून आलो होतो, बाकीचे गावातून काही जण गेले तिकडचे निघून, पण आम्ही बसतो तिकडे टाईमपास करत, गप्पा करत. मग कलाकार सगळे भेटलेच आहोत, तर मग त्या नॅचरली डिस्कशन्स होतात, कोण काय करतंय त्याच्यावर चर्चा सुरू झाल्या सगळ्या. तिथं ती जीप होती ठेवलेली, आणि ती अशी पार्क केली की अशी होती ती, कारण आपण सगळ्यांनी बोलली की ती किती कामाची जीप होती, मुलांना ती कुठे पोचवतात असते. म्हणजे ती अत्यंत समाजोपयोगी म्हणतो की त्याच्या पलीकडचा प्रकार होता. मला हा नॅचरली असा प्रश्न आला की इतका कष्ट करून ती जीप कशी अवस्थेत सध्या रेस्टिंग आहे, असं झालं ते. आणि मग म्हटलं हिचं पोर्ट्रेट करायलाच पाहिजे, म्हणून मी तो फोटो काढून ठेवला. दोन सांगितलं मी फोटो काढला होता आणि मग त्याच्यावरती चित्र केलं मी. म्हणजे आपण त्या मुद्द्यावर यूज की मी जर समजा वॉटर कलर करत असेल किंवा मी जर ॲक्रेलिक करत असेल, माझी शब्द चुकली पण आय विल अंडरस्टँड. पण माझा मुद्दा असा की जेव्हा मी करतो तेव्हा माझ्याकडे 15-20 कलर्स असतात, मी बेसिक 8 कलर असतात, मग मी त्याचे कॉम्बिनेशन्स करतो आणि मग मी त्याची काहीतरी शेड माझ्या पॅलेटवरच तयार होते. ती पेपरवर येत नाही, म्हणजे ती पेपरवर येत पण असेल पण ती आधी पॅलेटवर येते, आधी मी तो कलर टेस्ट करतो आणि मग मी तो त्या माझ्या कॅनव्हासवर येतो. हा चॉईसच नाही की तुमच्याकडे. तर तो जो रंग आहे तो आधीच मनात तयार करायला लागतो आणि तो गाठायला लागतो. तो गाठायचा म्हणजे काय, तर त्याची कॉम्पोनंट कोण आहे. म्हणजे एखादा समजा ब्राऊनची शेड आहे कुठली तरी, स्किन कलर फॉर एक्झाम्पल, स्किनमधला एक ब्राऊन आहे. आता ब्राऊनमध्ये तो कुठल्या बाजूला झुकतोय ते कळलं पाहिजे. तो ऑरेंजच्या दिशेने आहे, म्हणजे लालच्या दिशेने आहे, का येलोच्या पिवळ्याच्या दिशेने, का निळ्याच्या दिशेने आहे. आणि मग त्या रंगाचा पेन घेऊन पहिला एक बेसिक टोन तुम्ही क्रिएट करायचं हलक्या हाताने. मग त्याच्यात तो दुसरा तिसरा जो रंग आहे, दुसरा तिसरा, ते एकावर एक ओव्हरलॅप करत तो टोन बिल्डअप करायला झाला. पहिल्याच रेंडरिंगमध्ये म्हणजे एक लाईनचा स्केच कोर्स झाला, त्याच्यावर दुसरा रंग, तिसरा रंग आणि झालं त्या असं नाही होत. तर ही अनेक वेळा रिपीट होत जाते गोष्ट आणि मग तो स्किन टोन त्या लेवलपर्यंत टोन डेव्हलप होऊ शकतो. तर त्यासाठी पेशन्स पाहिजे आणि व्हिज्युअलायझेशन पाहिजे. तर त्याच्यामध्ये रंगांचं जे रिलेशन आहे की एकमेकांशी ते कळलं पाहिजे आपल्याला. आपण करतोय लाल आता सध्या, पण तो होणार आहे नंतर नारिंगी किंवा तो थोडासा काय आपण ब्राऊनकडे जाणार आहे किंवा पर्पलकडे जाणार आहे, कसा जाणार आहे आणि किती जाणार आहे याचा अंदाज घेत गेला पाहिजे. मला वाटते की मला एक ॲडव्हान्टेज त्याच्यात असं मिळालं की मी मल्टी कलर जिथं चित्र असतात ती, तर त्याच्यामध्ये मी सगळा प्रोसेस ब्लॅक अँड व्हाईट आधी केलेला आहे आणि मग त्याच्या पॉझिटिव्ह होऊन त्याच्यापासून मल्टी कलर प्रिंटिंग झालेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात येलो कुठल्या ठिकाणी येलोचा पर्सेंटेज किती यायला पाहिजे
सायन मॅजेंडा येलो ब्लॅकचं पर्सेंटेज प्रत्येक येस ॲक्च्युली प्रॅक्टिकली डॉट बाय डॉट केलेलं आहे. त्यामुळे मला तो अंदाज माझ्याकडे ते स्क्रीन्सही होते, ते फिल्टर्स होते, फिलिप्स कंपनीचे कोरॅकचे फिल्टर्स होते माझ्याकडे, त्याच्याने मी ॲक्च्युअल कलर सेपरेशन आहे नाही मी ते देऊन टाकले. मला वाटतं फिल्टर्स अजूनही आहे, जिलेटिन फिल्टर्स असायचे ते आहेत माझ्याकडे. पण हे प्रयोग हे जे प्रयोग केले की तर त्याचा उपयोग आहे निश्चित ह्याच्यामध्ये. तर मी काय केलं मग, कारण माझ्या पहिल्या प्रदर्शनापासूनच ही सुरुवात झाली की हे तुम्ही कसं करता, मग यात येलोचा तरी नक्की वॉश दिलाय तुम्ही असं लोकांना मी मला दिसत नाही पण ते मी केलेलं आहे त्याच्यामध्ये असं. मग आता काय करायचं, मग मी प्रत्यक्ष वर्कशॉप्स घेतली पुण्याला, बँगलोरला, बेळगावला सगळीकडे आपली वर्कशॉप्स आली. त्या वर्कशॉपमधून लोकांनी प्रयोग केले, शिकले लोक, त्यांना कळलं आहे की हे ह्याच्याने शक्य आहे, करता येत आहे, ही शक्यता कळते तिच्यात. मग कोविडमध्ये तरी माझी वर्कशॉप्स वगैरे सगळे कन्सेप्टच बंद झाले, कारण सगळा काळच बदलला. मग त्यावेळेला पुस्तक लिहून मी ते पुस्तक पूर्ण केली, पुस्तकाची कॉपी मी आणलेली आहे किंवा सगळ्यांना बघण्यासाठी बघू शकता तुम्ही सगळेजण पुस्तकाची कॉपी. आणि ही जी पेनं आहेत ही ती पेनं आहेत की जी मी वापरतो आता सध्या. आणि मी अशी मुद्दाम याची फ्रेम केली, ही एक्झिबिशनमध्ये मी लावलेली होती की हीच ती 7 पेनं आहेत जी वापरून मी सगळे रंग मिळवतो. म्हणजे कुठलाही रंग मिळवायला त्याच्यात कसलीच सीमा नाही, शक्य आहे. जे कोणी ती वापरतील तरी त्यांना सगळ्यांना शक्य आहे, दॅट इज गॅरंटी. इफ आय एम नॉट रॉंग, करेक्ट मी, दिस स्टोरी इज रॉंग, की व्हॅन गॉगला त्याच्या डोळ्यात रेटिनावरती रेटिना क्लिअर नव्हता त्याचा, म्हणून त्याला आकाशच तसं दिसायचं जसं त्याचं आता आकाश आहे. म्हणजे ते असं असं गोल गोल असलेलं किंवा ते एका वेगळ्याच निळ्याचं आहे, एका वेगळ्याच पिवळ्याचं आहे. ते त्याचं कारण असं होतं की त्याच्या डोळ्यातच तो मुळात रेटिना क्लिअर नसल्यामुळं त्याला ते सगळं तसं दिसायचं. ऑन अ व्हेरी डिफरंट एनॉलॉजी, आय थिंक जसं आता ताई बोलता बोलता पण म्हणाली की सतत तो विचार करणं हा पण एक रियाजच आहे. त्या सतत झोनमध्ये असणं हा पण एक रियाज आहे. आणि म्हणून कदाचित ते इथपर्यंत आज आलंय. आपण आता विजापुरे मास्तरांच्या चित्राविषयी किती वेळ लागला ते चित्र पूर्ण? विजापुरे सरांचं मला वाटतं एक 70 तास तरी काम झालं असेल साधारणपणे अप्रॉक्सिमेटली. दिवसाला 8 ते 10 तास बसायचो त्यावेळेला. आणि मी एकटाच होतो बँगलोरला. माझा मोठा मुलगा तो त्यावेळेला तिथं नोकरी करायचा, तर त्याच्याकडे राहायचो मी. त्याच्याकडे गेलो होतो मी राहायला असंच. आणि मला रवी काठोडीचा फोन आला की सरांचं पोर्ट्रेट तुम्ही करावं तशी आमची इच्छा आहे. त्यांची सेंटेनरी होणार होती त्यावेळी होती बँगलोरला, मोठा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी म्हणून मग मी म्हटलं त्याला की मी करतो, मला तो रेफरन्सेस पाठवून दे. आणि मग मी विचार करून माझ्या वेळेत पण मला काय होतं, मला एक प्रॉब्लेम काय आहे की मी असं काम घेतलं आणि लगेच सुरू केलं असं नाही होत. त्या कॅरेक्टरमध्ये शिरायला वेळ लागायचा मला पोर्ट्रेटच्या. कारण ज्या व्यक्तीला तुम्ही भेटला त्याला तरी ठीक आहे, पण तिला भेटलेलाच नाही त्यांचं पोर्ट्रेट करायचं तर ती कॅरेक्टर काय होती ते समजल्याशिवाय तुम्ही कसं करणार ना. जसं के.व्ही. सरांना मी फक्त एकदा 1 to 1 भेटलेलो, तो सुद्धा सीमा प्रश्नाच्या संदर्भात एक मोठं कॅम्पेन होतं 1991 बँगलोरचा. आणि त्यासाठी लेआउट आणि वरची टायपोग्राफी सगळी मी करायचो, सर इलस्ट्रेशन करायचे. आणि विष्णू वाघ होता त्यावेळेला, विष्णू वाघ सगळी कॉपी रायटिंग करायचं त्याचं. आणि मग त्या मोठ्याच्या मोठ्या शहरातील तरुण भारतमध्ये रोज एक अशी मोठा कॅम्पेन होता. लोकसत्ताने पण त्यावेळेला भरपूर कौतुक केलं त्या कॅम्पेनचं की तुम्ही खूप भारी कॅम्पेन केलं. तर त्यावेळेला एकटा सरांच्याकडे गेलेलं आठवतं मला सुरुवातीला, की ते कॅम्पेन समजावून सांगायला नितीन बरोबर मी गेलो होतो तिथे की काय पाहिजे आणि कशा फॉर्मॅटमध्ये साधारणपणे स्केचेस पाहिजे. तर सरांना तसं भेटलेलं होतं, त्यामुळे सरांची माझी तशी ओळख होती. आता विजापुरेंच्या बाबतीत अनुभव पूर्णच वेगळा. विजापुरेंच्याकडे एक तर मी कधी शिकायला कुठंच वाद्य शिकायला त्यांच्याकडे गेलो नाही, पण त्यांची 75चा कार्यक्रम बेळगावला झाला होता आणि तो खूप मोठ्या प्रमाणात केला होता. तर त्यामध्ये त्यांच्या सत्कारासाठी म्हणून माझा मोठा भाऊ संजयनी एक वाद्यवृंद बसवला होता आणि काही रागांवरती काही म्युझिक त्यांनी कंपोज केलं होतं. आणि तो एक छान कार्यक्रम त्यांच्या त्या सत्कारापेक्षा होता. त्याच्यात मी गिटार वाजवलो. हां, म्हणजे सरांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मी पण योगदान दिलं. ओके, दॅट वॉज वन थिंग. त्यानंतर सर तसे नेहमी चर्चेत असायचे, कुठे इकडे आज कार्यक्रम आहे तिकडे आहे, मग कुठे संडेचा प्रोग्राम असेल तर तिथे मी गेलेलो असेल तिथे सर ऐकायला आलेले आहेत, असे कधीतरी भेटी गाठी असायच्या.
पण असं कधी बसून गप्पा मारल्या वगैरे असं नाही केलं, लांबूनच. कारण ती व्यक्ती किती म्हणजे ते मोठेच होते, वेगळेच होते. मग तेव्हा तरी मला असं वाटतं की 2011ची गोष्ट, 11-12 साधारणपणे, 2011ची गोष्ट असावी होते. तर ते खूप आजारी होते आणि कुणाकडे तरी कन्सल्टन्सीसाठी ते चेस्ट स्पेशालिस्टकडे गेले होते त्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर. आणि आमच्या धाकट्या मुलाला पण त्याच दिवशी मी चेस्टसाठी त्याला असण्याचा त्रास होता म्हणून त्यांच्याकडे कोणीतरी दाखवा म्हणून मला सांगितलं. तिथे गेलो होतो आणि आम्ही आपले नंबर लावून बसलो. दुपारी 2-2:30ची वेळ होती आणि असा भरलेला हॉल होता सगळं, पेशंट्सनी भरलेला. आम्ही अगदी दाराच्या कोपऱ्यात बाजूला जिथे चप्पल काढून ठेवलं होतं सगळ्या चप्पलांच्या बाजूलाच मी बसलो होतो. आणि नंबर घ्यायचा लागायच्याच आधी हातून सर बाहेर आले. सरांच्याकडे बाई होते कोणते, त्यांना हातामध्ये बाहेर घेऊन आले. सर आले अगदी थकलेले असे, त्यांना नीट दिसत पण नाही असं मला कळलं त्यावेळेला. आले चालत 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 आणि चप्पलमध्ये असं शोधायला लागले कुठे आहे नवीन चप्पल. मी साधारणपणे बघितलं ही बहुतेक सरांची चप्पल असेल. मी दोन्ही चपला त्यांच्या पायात घातल्या, स्वतःच्या हाताने दोन्ही चपला त्यांना पायात घातल्या आणि मी त्यांना असं सांगितलं ते गेले नाही. आणि 8 दिवसातच म्हणजे कसा योग असतोय की सरांची सेवा बाकी काही झाली नाही की, पण एका ऋषीतून ज्या व्यक्तिमत्वाची अशी सेवा माझ्यातून व्हायची होती तर ते एक रजिस्टर्ड होतं डोक्यात माझ्या कदाचित. कॉपरेट करायला पाहिजेस म्हणून सांगितलं तर मी नॅचरली नाही म्हटलं तुमच्या करतो म्हटलं लगेच मी. आणि मग मी पोर्ट्रेट करत सुरुवात केली. तर मी त्यावेळेला काय करायचं, यूट्यूबवरती काहीतरी ऐकायचं, म्युझिक काहीतरी लावायचं आणि काम करत बसायचं. तर सगळी हार्मोनियम एका पाठोपाठ एक हार्मोनियम, त्यात सरांची हार्मोनियम घेऊन दे कुठेतरी आणि फक्त हार्मोनियमच ऐकत मी काम केलं. पण मी मुद्दाम असं ठरवूनच हार्मोनियमच ऐकायची असं नाही, पण मे बी यूट्यूबचा तो अल्गोरिदम असतो त्यांचा की एक तुम्ही करायला लागले की तुम्हाला आणखीन 10-15 गोष्टी देतात. असं होत ते चित्र झालं पुढं. आणि बघता बघता कसं संपलं कळलं पण नाही. तर ते चित्र खरं तर सर अगदी म्हातारे, ओके, आपल्याला माहिती त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे, पण ते किती चित्र फेमस व्हावं. मला ब्राझीलच्या एका ब्राझिलियन आर्टिस्टनी त्यांचं चित्र मी केलेलं कॉपी करून मला पाठवलं आणि म्हणाले की मला इतकं आवडलं म्हणाला हे चित्र की मी त्याची कॉपी केलेली आहे. त्यांनी त्याच्या पद्धतीने केलं होतं. आणखी मला कितीतरी लोकांनी पाठवलेली चित्र मी पण प्रयत्न केला आहे, मी पण केलं. फॉरेनर्सही बरेच होते त्याच्यामध्ये. इतकं ते चित्र लोकांना भावलं, त्यांचं ते एक्सप्रेशन चेहऱ्यावरचं अप्रतिम एक्सप्रेशन आहे. म्हणजे त्या चित्रांविषयी मला खूपच बोलता येणार होतं. कारण मी जसं म्हणालो की मला अजूनही तो चष्माच आठवतोय फॉर सम रिझन. तर तो मला अँगलही आठवतो, मला तो प्रोफाईल आवडला आहे. इट्स नॉट अ स्ट्रेट प्रोफाईल. तो ज्या प्रोफाईलमध्ये ते येतं, चष्मा, त्यांची ती टोपी आणि त्यांचा तो फीचर हे गाल, हां ते गाल असणं आणि त्या सुरकुत्या. म्हणजे अजूनही मला जे नेहमीच तुमच्या पेंटिंगविषयी वाटत असतं की बॉल पॉईंट इज अ दॅट वे अ लाईन. म्हणजे ती तशी शार्प आहे, तशी ती हार्श आहे, पण तरीही तुमचे कुठलेही स्ट्रोक्स हार्श नाही. आणि म्हणून कदाचित लोकांना वाटतं की अरे तिथे वॉश दिलाय बहुतेक. एस्पेशली बेळगावातल्या काही गावातले जे तुम्ही लँडस्केप्स केले तिथे तर असं हमखास वाटू शकतं की आकाश बहुतेक ब्रशनी वॉश देऊन केलंय, बट इट इज नॉट. आणि ते शार्प एजेस मर्ज होतात, इट बिकम्स लाईक अ मोर लाईक अ कलर. आणि म्हणून मला ते आवडलं असेल. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स मायसेल्फ की हे बॉल पॉईंट आहे. कारण एका पॉईंट नंतर ते मला वाटत की कदाचित फक्त इथे कुठेतरी बॉल पॉईंट आहे, बाकी सगळा तो कलर आहे. बट इट टूक अ लिटल लॉट ऑफ टाइम टू रिअलाइज. केडी सरांचं पण स्केच तुम्हीच केलंय ना? हां राईट, जे बरेकरच्या त्या तिकडे आहे. राईट. हा प्रश्न रिपीट होणार आहे आणि ऑलरेडी 7:30 झाले. पण एक म्हणजे हा प्रश्न आता आपण मी घेत नाही, कारण मला अजून एक इंटरेस्टिंगपेक्षा जिथं मला जी माझी खास आहे ह्याच्याविषयी की एकदा ना आपण असेच केबी कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये बसलो होतो. आणि बसलो होतो म्हणजे गुलमोहरचंच एक्झिबिशन होतं आणि तेव्हा तुम्ही तिकडे होता. आणि तेव्हा आपण ह्याबद्दल बोलत होतो की
लोकांना आर्ट ॲप्रिशिएट करायला कसं लावायचं. आणि देन यू वर लाईक की आय एम शुअर तुम्हाला आठवत नाही पण मला हे आठवत आहे बिकॉज ऑफ द युनिकनेस ऑफ दॅट आयडिया ज्याच्याविषयी मी बोलतो. तर ते मला असं म्हणाले होते की गुलमोहरमध्ये आम्ही असं सुरू केलं आहे की आम्ही प्रत्येकांना 3 चिठ्ठ्या देतो आणि त्यांना त्यांचं पेंटिंग रँक करायचं आणि मग ते एका बॉक्समध्ये सगळ्या चिठ्ठ्या येतात आणि मग आम्ही सगळेजण ते ठरवतो की ऑन द बेसिस ऑफ द वर्ड्स गिव्हन टू द पेंटिंग आम्हाला कळतं की कुठलं चित्र कुणाचं चित्र फेमस आहे का फेमस आहे. मला असं वाटतं की ते चित्र फेमस आहे का नाही हा मुद्दाच नव्हता. मुद्दा हा होता की लोक तेवढा वेळ ते चित्र बघत आहेत त्याच्यात तो वेळ घालवत आहेत आणि जी बरीच रॅन्डम लोक आर्ट गॅलरीमध्ये फक्त मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की भरपूर जण भिंतीचा रंग बघून जातात आर्ट गॅलरीमध्ये कारण एका पॉईंट नंतर ते डोंट हॅव दॅट पेशन्स टू स्टँड आयडल अँड लुक ॲट दॅट पेंटिंग फॉर अ व्हाईल. आणि ते झालं पण ह्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्याच्यामध्ये त्याचा जो मुद्दा येतो तो आर्ट ॲप्रिसिएशनचा आणि त्याच्याविषयी थोडं बोला ना. व्हॉट इज युअर आयडिया व्हॉट डू यू लुक ॲट. कारण आमच्या पहिल्या प्रदर्शनापासूनच आम्ही हे पाहत आलो की लोक येतात पाहतात आणि जातात निघून. तर त्यांना काय वाटलं चित्र कुठं आवडलं किंवा नाही आवडलं हे काही कळायला काहीच मार्ग नाही. मग नॉर्मली आपली प्रथा कशी असते की आपण एक गेस्ट नोटबुक ठेवतो त्याच्यामध्ये गेस्ट त्यांचे ओपिनियन्स लिहितात आणि जातात. पण मोठ्या शहरांमध्ये जसं लिहू शकतात लोक तसं आपल्याकडे पद्धत नाही आहे. लोकांना जर तुम्ही लिहा म्हटलं तर त्यांना आपण कुठल्या लिगल कॉम्प्लिकेशनमध्ये अडकू का असा चेहरा होतो किंवा आपल्याला हे मी जे लिहेन त्याच्यात मला हे फेल करतील का हे तरी वाटतं. म्हणजे मला कुठे लिहिता येते असं काहीच लिहिता येते चांगलंही नाही आणि वाईटही दोन्ही नाही. म्हणजे व्यक्त शब्दात होणं कठीण आहे तसं म्हणजे सामान्यपणे सवय नसते. तर आपलं ओपिनियन आणि समजा समाजामध्ये तुमचं ओपिनियन कोणी मागतच नसेल तुम्हाला सवयच नसेल ना ओपिनियन द्यायची. तो मुद्दा तोच आहे बेसिकली. तर ज्यावेळेला आम्ही हे डिस्कस केलं ग्रुपमध्ये आम्ही सगळे मिळून डिस्कस करतो या गोष्टी दर महिन्याला म्हणजे मीटिंग असतात त्या मीटिंगमध्ये की लोक येतात पाहतात आणि जातात. तर कॉमेंट बुक जर का पाहिलं तर ते बऱ्याच अवधी रिकामच म्हणजे नक्की लोक किती येऊन गेले हेही कळत नाही आणि त्यांना काय वाटतं हेही कळत नाही. बरं एखादं चित्र विकलं जाणे म्हणजे तो दोन कधी कधीतरी सेंच्युरिटी मिळून जातो तसा प्रकार असतो. तो विकलं जाणे ही फार मोठी गोष्ट आहे. हे चित्र एखादं विकलं जाणं त्या कलाकाराच्या नशिबात आणि चित्रकलेच्या कम्प्लीट स्केपमध्ये त्या एक मेजर इन्सिडेंट असतोय असं मला वाटतं. की तुम्हाला चित्र आवडलं मला हे चित्र फार आवडले ना हे म्हणणं एक झालं आणि नंतर हे चित्र मला विकतच पाहिजे तर त्याची ओनरशिप माझ्याकडे घेणं हा खूप वेगळा कन्सेप्ट आहे असं मला वाटतं. आता म्हणजे आवडलं म्हणून घेणं एक आहे काही लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात तो भाग वेगळा म्हणजे तो त्या कोणताही प्रॉडक्ट विकत घेतल्यासारखा तो इन्व्हेस्टमेंट भाग सोडून टाकूया. पण माझ्या घरी लावण्यासाठी चित्र मी विकत घ्यायचं आणि ते पण ओरिजिनल घ्यायचं आहे हे खूप अत्यंत म्हणजे प्रगत अवस्थेतला जीव असू शकतो असं मला वाटतं. त्याला ते शक्य आहे आणि पैसे पण आहेत तर इन्व्हेस्ट करू शकतो. कितीतरी जण मी बघितलेले की मला आत्ता पैसे नाही आहेत पण मी ॲडजस्ट करून देतो असं करून घेणार कारण त्यांना ती चित्र पाहिजेच आहे अशी लोक असतात. तर ह्या सगळ्यांमध्ये मला काय वाटलं की जर का बायर वाढायचे असतील ओनरशिप चित्र आपण ओन केलं पाहिजे हे वाटण्यासाठी तुम्हाला चित्र कळणं आवश्यक आहे. तर चित्र कळायचं असेल आवश्यक तर तुम्हाला ते निदान चित्र काढायचं कसं असतंय त्यातले काय त्रास असतात किंवा आनंद असतो ते दोन्ही कळलं. किती कठीण आहे हेही कळलं पाहिजे आणि किती आनंददायी आहे हे त्याच्यापेक्षा जास्त कळलं पाहिजे असं मला वाटतं. तर ते दोन्ही गोष्टी आपल्याकडे काय शक्य नाही कारण असं सगळ्यांसाठी तो क्लासही घेऊ शकत नाही. पण निदान चित्र समजलं तरी सुद्धा एक खूप मोठं योगदान आहे. आता आम्ही एवढे सगळे कलाकार बसून चित्र काढतो कोणासाठी काढतो तर लोकांनी येऊन पाहावी त्यांनी त्यातून काहीतरी घ्यावं म्हणून तर करतो. कारण त्या चित्र प्रदर्शनाची जे चित्राचे जो काही खर्च असतो तो सगळे कलाकार आपल्या स्वतःच्या खिशातून करतात. गॅलरी आम्ही भाड्याने घेतलेली असते तिथं कुठलेही पैसे चार्ज नसतो एंट्री फी नसते काही नसते ते सुद्धा लोकांना जड जातं असं मला वाटतं. आपला समाज अजूनही त्या लेवलला यायचं आहे की जिथे शोधत आहेत की कुठं नवीन चित्रकार प्रदर्शन चालू आहे का आम्हाला जाऊन बघून यायला पाहिजे आणि आपल्या सोसायटीत अजूनही नाही आहे.
पण जी कोणी येतात लोक त्यांची एंगेजमेंट वाढावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आम्ही काय करतो, एक छोटीशी चिठ्ठी देतो आणि त्याच्यात तुम्हाला आवडलेली सगळ्यात टॉपची 3 चित्र, त्यांचे नंबर तुम्ही द्यायचे. त्यांना नंबर दिलेले असतात 1 पासून 40 पर्यंत जे काय असेल. आणि मग ते सगळ्यात शेवटच्या दिवशी ज्यावेळेला आम्ही ते वोटिंगचा बॉक्स ओपन करून सगळ्यात काउंटिंग करतो, दॅट इज अ रिव्हिलेशन. म्हणजे असं होतंय की जो स्वतःला खूप माझं सगळ्यात भारी आहे असं ज्याला वाटत असेल तो त्याच्यात नसतो असं होऊ शकते. आणि ज्याला आपलं बिचारा काहीतरी आपलं बाकीच्यांच्यावर मी पण लावलेलं आहे त्याचा नंबर 1ला येऊ शकतो. अर्थात ते थोडंफार कळलेलं असतं की कुणाची चांगली आहे आणि आवडायला लागलेली आहे. पण हा एक भाग झाला कलाकारच्या दृष्टीने. पण पाहणाऱ्यांच्या दृष्टीने इतका मजेशीर प्रकार आहे तर ते एकदाच पाहत नाही, ते 4-4, 10-10 वेळेला खेटे घालतात, पूर्ण गॅलरी फिरतात, चक्रा मारतात, कम्पेअर करतात. मला हे जास्ती आवडलं का ते आवडलं आहे आणि का आवडलं ह्याच्यावरती इंटरनल प्रोसेसिंग जे होतं की त्यांचं ते पाहण्यासारखं असतं. म्हणजे सामान्य माणसं किती गुंतू शकतात त्यांना जर का आपण एंगेज केलं, म्हणजे त्यांना सुद्धा त्याच आनंदाचा भाग दिला, त्यांना आनंद घ्यायला देतोय आम्ही त्याच्यामध्ये. हा प्रोसेस आहे असं मला वाटतं की जो अदरवाईज शक्य नाही. नाहीतर तुम्ही नुसतेच येणार पाहणार आणि निघून जाणार. तर लिहाच म्हटलं तर 4 शब्दात काहीतरी जुजबी लिहिणार आणि जाणार. सगळ्या चित्रांबद्दल कसं लिहिणार मी त्याला भरपूर वेळ सुद्धा जाईल तसा. असे अनेक उपक्रम अजूनही आमच्या ग्रुपच्या डिस्कशनमध्ये असतात की आम्ही काय करतो, आता चित्र प्रदर्शन आमचं झाल्यानंतर काही कलाकारांच्या कामाबद्दल इतर कलाकारांना आक्षेप असतात. ओके, दे हॅव सम सजेशन्स किंवा ॲप्रिसिएशन तर करू शकतोच आपण. पण समजा एखादी चुकीची गोष्ट मला सांगायची, मी सांगणार कशी? तिथे इगो प्रॉब्लेम्स असतात, होय की नाही, इंडिव्हिज्युअल इगोज असतात आणि सांभाळले पाहिजे सगळ्यांचे. तर तो चॅलेंज हँडल कसा करायचा त्याच्यावर अजूनही सध्या डिस्कशन आमचं चालतं. आणि मला असं वाटतं की आज उद्या काहीतरी आम्ही त्याच्यातून एक काढू मार्ग की ॲनॉनिमस तुम्ही सबमिशन करू शकता तुमच्या ओपिनियनची किंवा अशा प्रकारे काहीतरी वर्कआउट करणं चालू आहे. तर आमच्या ह्या सगळ्या उपक्रमामध्ये एक अजूनही आम्हाला जमलं नाही की आमचा जो शो आम्ही वर्षातून 4 तरी शोज करतो. तर त्या शोला तुम्ही 1 to 5 स्टार रेटिंग देता यायला पाहिजे. ओके, आता आपल्या फोनमध्ये आपण जेव्हा रेटिंग देतो तेव्हा सरळ 5 वरती क्लिक केली की 5 सिलेक्ट होतात ऑटोमॅटिक आहे ते, म्हणजे सॉफ्टवेअर कंट्रोल आहे ते. चिठ्ठीवरती कसं करणार ते? तर आम्ही 5 स्टार्स दिल्यात आणि त्याच्यावरती टिक करा म्हटलंय. लोकांना ते कळत नाही. पण कोणतरी एकाच कुठल्या तरी याच्यावरती करतो ते आम्हाला कसं कळणार ना, त्यांना 1 म्हणायचं का 5 म्हणायचं तेही कळत नाही. तर ते अजूनही सॉल्व्ह व्हायचं. पण ते जर का केलं तर आम्ही काय करतो, 4 शोज आमचे वेगळे वेगळे कन्सेप्ट असतात. एक ओपन थीम असेल, एक वेगळी थीम दिलेली असेल, असे वेगळे असतात. तर त्यातला कुठल्या लोकांना जास्त आवडलं तेही आम्हाला कळेल की लोकांच्या रुची काय आहे, इन जनरल पब्लिकमध्ये काय काय ओपिनियन्स असतात ते कळेल असं वाटतं मला. पण ते बघू कसं काय जमेल त्याप्रमाणे करायचं. पाहुणे आज झाले म्हणून शेवट असणार आहे हा. पण ऑफकोर्स द कॉन्व्हर्सेशन्स विल कंटिन्यू. हा सेटअप आपण थांबू, जरा लाईट लावू आणि आपण कॉन्व्हर्सेशन्स करू. खरं तर असा प्लॅन असा होता किंवा आपण असं करू शकतो की आपण जर फार उशीर होणार नसेल तर आपण 2 प्रश्न घेऊ आपल्याला असतील ते, आणि मग नंतर आपण परत इन्फॉर्मल गप्पा मारतच राहू. असं करायचं आहे का आपण थांबूयात आणि मग आपण इन्फॉर्मल 2 प्रश्न घ्यायचे? डन. ओके. एनी आपण फक्त वेळ कमी आहे म्हणून, अदरवाईज मी असं होत नाही. अच्छा, ओके. हां, येस. Once your project is completed, did you ever feel that I could have done it in a better time? And corrections are fast. So my question, another question is, what is the impact of AI on your art? छान प्रश्न आहे. पण चित्रकाराला कुठे थांबावं हे कळलं नाही तर त्यातच रमून जाऊ शकतो. ते बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. पण एक ज्याला आपण व्हिज्युअलायझेशन आपण ज्याला म्हणतो की मला एक फायनल रिझल्ट काय मिळायला पाहिजे
ते माझ्या डोक्यात पक्क तयार असतं की मी तो अचीव करायचा प्रयत्न करतो. पण प्रोसेस कसा आहे तसं प्रोसेस इंटरेस्टिंग आहे की सुरुवातीच्या काही गोष्टी मी ठरवून मी करतो आणि जसं जसं चान्स आधा प्रोसेस अप्रॉक्सिमेट सगळा हा प्रोसेस, कारण किती लांबतो सांगू शकत नाही आपण. सगळ्या म्हणून जर का आपण एक ॲव्हरेज, आता हे जी चित्र आहे ते साधारणपणे 8 दिवस म्हणजे 30-40 तास तरी लागले असतील मला हे करायला. आता थांबत थांबत केलं असल्यामुळे नक्की मला एक्झॅक्ट सांगू शकत नाही. पण मजा कशी आहे बघा की त्या चित्राच्या एका लेव्हलपर्यंत मी ठरवून काम केलेलंच असतं नक्कीच. पण त्यानंतर त्यात अजूनही काय व्हायला पाहिजे हे चित्रच मी सांगायचा प्रयत्न करतो. मला सांगेल असा मी विचार करतो. म्हणजे तो अर्थात सगळं आपल्या मनाचाच खेळ आहे. तो चित्र काय प्रत्यक्ष बोलून सांगत नाही, पण आपल्या मनाचाच खेळ आहे. तर आपण ती स्पेस द्यायला लागतो असं मला वाटतं की आपण पेशन्स ठेवायला लागतोय आपल्याला ते सुचेपर्यंत. एवढंच आहे, बाकी काही नाही. आणि ते जसं सुचेल त्याप्रमाणे आपण करायचं आहे. फक्त ह्या इतर मीडियमपेक्षा हे मीडियम का वेगळं आहे तर त्यात तुम्ही जर का चुकून काहीतरी जास्तीचं केलं तर ते खोडून परत मागे नाही येऊ. देर नो अंडू, देर नो कंट्रोल्स आहे. त्यामुळे जे करायचं ते फायनली विचार करूनच त्याच्यावरती तुम्ही करायचं असं. त्यांनी असा प्रश्न केला की डू यू फील की एकदा पेंटिंग पूर्ण झालं तुम्हाला असं वाटतं का की ते अजून जरा चांगलं होऊ शकलं असतं असं कधी वाटतं? तर नाही, तो जो प्रोसेस आहे की त्याच प्रोसेसच्या शेवटी तुम्हाला एक अनामिक आनंद व्हायला सुरुवात होते. पूर्णत्वाचा आनंद असतो आणि तो आनंद व्हायला सुरुवात झाली की हे आधीच कळतंय आपल्याला की हे आता पूर्ण होणार आहे. पण ते कुठे पूर्ण होणार आहे ते माहिती नसते त्याला. तर ती जी मोमेंट असते तो जो त्यात थोडा टाइम पिरियड असतो तो फार एक्साइटिंग टाइम पिरियड असतो असं मला वाटतं. की अजून फक्त थोडं एवढंच केलं की हे होणार माहिती असतं, पण ते कुठे आहे त्याला वेळ द्यायला लागतो असं मला वाटतं. आणि जवळजवळ प्रत्येक चित्राचा माझा तोच अनुभव आहे. अगदी 100%. मी एकही चित्र असं नाही या अनुभवा व्यतिरिक्त काहीतरी वेगळा अनुभव आहे असं नाहीच. तर तो थोडा पेशन्स ठेवून मी कुठल्याही प्रेशर खाली काम न करता करा. Also, is it tiring? नाही, नॉट एट ऑल. नॉट एट ऑल. म्हणजे यू कॅन सी की हाऊ हॅपी द आर्टिस्ट बिकम्स. खरंच, कारण कितीही त्रास तुम्हाला पाठ दुखू दे नाही तर तुम्हाला डोळ्याला खूप त्रास होते, पण जो शेवटचा आनंद जो आहे तो सगळ्याची पूर्तता करून देणारा असतो. आणि मला वाटतं की माणसाच्या मनाला सगळ्यात भूक त्याचीच असते, त्या आनंदाचीच भूक असते आपल्याला. सत्यजित रेच्या सिनेमामध्ये प्रत्येक जवळजवळ सगळ्या फिल्ममध्ये आगगाडी येते. त्याला काहीतरी वेगळं एक संकेत आहे त्याला. तुम्ही असं आगगाडीचं पहिलं चित्र आगगाडीचं काढलं, तसं काही पुढची काही चित्र काढताना ती आगगाडी डोकावत होती का? नाही, असं काही झालं नाही. आणि मी स्वतःला कुठेही असं कंपल्शन केलं नाही की हे चित्र काढायचं किंवा असंच अशाच प्रकारे काढायचं, हाच विषय घ्यायचा. मी काहीही केलं नाही. मी इथे एक मुद्दाम दाखवणार म्हणून कंपायलेशन आणलं. तर ही याच्यामध्ये जी दाखवलेली चित्र आहेत की ती माझी 2008 म्हणजे अगदी सुरुवातीपासून 2012पर्यंतचीच काही चित्र त्याच्यामध्ये आहे. तो अल्बम आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही यू कॅन टेक इट अँड सी पास इट ऑल. तर ह्यामध्ये जे मी प्रयोग केलेले आहेत की त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की विषयाचं कसलंही बंधन मी ठेवलं नाही. आणि मला असं वाटते की मन पूर्ण रिकामं असल्याशिवाय त्याच्यामध्ये नवीन कल्पना येऊ शकत नाही. तुम्हाला नाविन्य जर का काही आणायचं असेल तर आधी पूर्ण तुमचा कप रिकामा व्हायलाच पाहिजे, तर तुम्ही नवीन काहीतरी करू शकता. स्वच्छ पाठी पाहिजे, त्याशिवाय नवीन चित्र सुरूच होऊ शकत नाही. तुम्ही कसं डिसाईड करता की तुम्हाला हे लँडस्केप करायचं, त्याचे फोटोग्राफ्स काढतात, हाऊ यू डिसाईड की मला हे ह्या याच्यात रिफ्रेम करायचं, त्याच्यातून फोटोग्राफ्स काढून आणता किंवा कसं करता का क्लीन एअर करता? पहिल्यांदा एआयचा प्रश्न संपवतो. एआय इज अ ग्रेट टूल, त्याबद्दल काही शंका नाही आहे. आणि अजूनही असं मला वाटतं की एआयची जी काही सगळी आज पळापळी किंवा धावपळ ही सगळी ती अजूनही खूप बाल्यावस्थेत आहे असं मला वाटतं. आत्ता जे लोक त्याला कवटाळतील
त्या बाळाबद्दलची चांगली ओळख त्याच लोकांना होणार की जे आत्ताच त्याच्यावर खेळायला सुरू करतील. नाहीतर एकदा ती वेळ गेली निघून की कोण काय करतंय ते कुणालाही कळणार नाही. हे मात्र सत्य आहे, तेवढंच खरं आहे. पण एआयची ताकद जी आहे ती आपल्या ॲडव्हान्टेजसाठी आपण वापरली पाहिजे असं मला वाटतं. एआय कधीच ओरिजिनल चित्र नाही करू शकत, जे फिजिकल असं म्हणतो मी. तुम्हाला कन्सेप्ट देईल पण ते सुद्धा आजच्या डेटाबेसच्या रेफरन्सलाच घेऊन करणार. फक्त मला वाटतं ह्युमन माइंडच ते असं काहीतरी वेगळा विचार करू शकतो की जे काहीच अस्तित्वात नसलेली गोष्ट अस्तित्वात आणायचा प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. म्हणजे व्हिज्युअलायझेशन आपण ज्याला म्हणतो ते त्यात जे डेअरिंग लागतं एक वेगळा प्रयोग करायचं किंवा एक माहीत नाही ती काही गतिशीलता असेल वॉटेवर मनाची आपल्या, तर तसं मला वाटतं की आज तरी परिस्थिती ती आहे. द्यायची म्हणजे बऱ्याच डिझायनर्सचं काम जाणार वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण ॲक्च्युअल फाईन आर्टमध्ये ए आयचं काय काय होऊ शकेल आता काहीच सांगू शकत नाही. पॉसिबिलिटीज आर एंडलेस इन दॅट ऑल्सो. तर तुमचा प्रश्न, मी काय करतो, मी जनरली मला स्ट्रीट सीन्स सुद्धा आवडतात करायला. तो मी घेऊन आलेलो आहे तिथे फोटो खेळलेला आहे. तर अशा प्रकारची माझा कन्सेप्ट कसा आहे की लँडस्केप तर आहेच, नेचर तर सुंदर आहेच, निसर्ग तर असतोच बरोबर. निसर्गातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना आवडतात, पण माणसाने निर्माण केलेल्या सुद्धा गोष्टींमधून एक एस्थेटिक दिसू शकते, म्हणजे व्हिज्युअल मिळू शकते, तो माझा कन्सेप्ट आहे. म्हणून मी सिटीस्केप्स करायला सुरुवात केली. मी पहिल्यांदा ज्यावेळेला सुरुवातीला बँगलोरला जायचो तर बँगलोरला ते मेट्रोची कामं चाललेली असायची, मोठी मोठी आवाडव्य स्ट्रक्चर्स तिथे स्टेशन्समध्ये बांधलेली. ती बघून मी आवाज जाऊन मी त्याचा स्केल जो असायचा आपल्याकडे तशा प्रकारचे कधीच बघितलेले नव्हते आपण गोष्टी. दिल्लीला मी मेट्रो बघितलेली होती आधी, पण दिल्लीची मेट्रो सगळी बहुतेक अंडरग्राऊंड आहे. अशी रस्त्यावरती आवाडव्य स्टेशन्स, ते कलोजल स्ट्रक्चर, ते कॉन्क्रीटचं उभं केलेलं, ते बँगलोरला पहिल्यांदाच बघितलं मी. तर तिकडची मी काही केलेली ती नाही तर माझ्याकडे घेतली कोणी केली. तर त्यावेळेला मला हे रिअलाइज झालं की त्या फक्त राईट अँगल्स म्हणून कन्स्ट्रक्शनमध्ये जे काही कॉन्क्रीटची जी काही प्लेन्स असतात वेगवेगळी आपल्याला मिळतात त्याच्यात सुद्धा किती कॉम्पोजिशन्स मिळू शकतात. आणि ते आणखी बाजूचं नेचर, त्याचा जो को एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरती पण मी चित्र काढलेली. को एक्झिस्टन्स त्याला टायटल दिलेलं आहे म्हणजे की त्यात सुद्धा किती सामान्य तुम्हाला ब्युटी दिसू शकते. की तुम्ही ब्युटी शोधली तर तुम्हाला मिळू शकते, सगळीकडेच आहे ती, कळते नाही. कंपोजिशन तेच आहे. आणि ॲबस्ट्रॅक्ट आर्टबद्दल आपण जनरली बोलतो, ॲबस्ट्रॅक्ट पण तोच प्रकार आहे. ॲबस्ट्रॅक्ट तर माझ्या मते अजूनही मायक्रो आहे. मायक्रो म्हणजे तुम्हाला आता हा जमिनीचा जो भाग आहे यात अगदी जवळ क्लोजअप जाऊन तुम्ही तेवढा छोटासा पोर्शन मोठा इलाज करा, त्याचं एक ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग होईल. आणि तुम्ही त्याच्यामुळे सगळे आवाजून बघत राहा, इतके तुम्हाला पॅटर्न्स याच्यात मिळू शकतात. तर ती कलाकाराची ती नजर तिथपर्यंत जाणं, ती सौंदर्य शोधायची जी गोष्टी असते ती मला वाटते की ती विकसित जेवढी होत जाते तेवढ्या आपल्याला ह्या गोष्टी कळत जातात. तर मी काय करतो, फोटो काढतो. माझं लक्ष असतं रस्त्यावरती लाईटिंग कुठून आहे, ऑब्जेक्ट्स कशी आहेत, कॉम्पोजिशन काय दिसायला लागलं आपल्याला. मला समजा आवडलं असं वाटलं की मी थांबतो आणि फोटो काढून ठेवतो. 1, 2, 3 फोटोज काढतो. तर समजा मला असं वाटलं की हे लाईटिंग आत्ताचं नाही चाललं तर आपण अजून 2 तासांनी यायला पाहिजे किंवा संध्याकाळचं लाईटिंग पाहिलं पाहिजे. तर मी मुद्दाम तशी जाऊन काढलेले आहेत फोटोज त्यावेळेला. आणि मग त्याच्यातून मी कॉम्पोज माझा फ्रेम तयार करतो. मग ऑब्जेक्ट्स कमी जास्ती करतो किंवा थोडीशी मूव्ह करायची असेल ती करतो आणि एक चित्र होईल त्याच्यातून निर्माण होईल. तर ते चांगलं पाहायला एक रेफरन्स चांगला मिळेल असं तयार करायचा प्रयत्न करतो. एकदम ते पहिले तुम्ही फाईन लाईन्स जे करता प्रेशर तुम्ही कसं ठरवता? ते प्रेशर असं नाही, पण हलक्या हाताने सुरुवात करतो मी. सगळं पेनानेच केलेलं असतं, कुठे पेन्सिलची आउटलाईन वगैरे काहीच नाही, फक्त बॉलपेनचीच सगळी आउटलाईन असते तिथं. पण अगदी हलक्या हलक्या हाताने सुरू करतो. प्रत्येक लेअर तुमचा त्याच प्रेशरने असतो का? असंही नाही, असंही नाही की जिथे डार्क पाहिजे तिथे थोडंसं डार्कही असू शकतो, पण अगदी लाईट आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण ह्याचं जर का आकाश पाहिलं तर आकाशाला एक वेगळ्या पॅटर्नचा प्रयोग केला आहे मी, भिंतींना वेगळ्या पॅटर्नचा प्रयोग केला आहे. यातही तसे काही प्रयोग आहेत मला. म्हणजे पेन तुम्ही लाईन्स कुठल्या वापरता त्याच्यावरती पण त्यांचे रिझल्ट्स अवलंबून असतात. तसे नवीन नवीन प्रयोग प्रत्येक चित्रामध्ये करायला चान्स. आणि कलाकाराला म्हणजे चित्रकाराला हा एक मोठा चान्स असतो की प्रत्येक चित्र हे नवीन चित्र आहे, परिपाटी आहे ना, त्यामुळे तुम्ही नवीन प्रयोग करू शकता. म्हणून घाबरायचं कशाला होय की नाही. मग आपण नेहमी काय म्हणायचं की माझं पुढचं चित्र सगळ्यात भारी आहे असंच हे सगळ्यात उत्तम.
असं कधी झालंय की सुरू केलं पेंटिंग आणि तुम्हाला वाटलं की नाही हे छान नाही होतं, मला परत करायचं, सो डू यू स्क्रॅप दॅट अँड यू रिस्टार्ट अगेन? नाही मी पूर्ण विचार कारण एवढे कष्ट घ्यायचे तर अर्धवट सोडून कशाला द्यायचं असा मी विचार करून आधीच विचार करायचा. जे होईल दॅट इज द फायनल. फायनल हो म्हणजे सगळी चित्र तशीच आहेत माझी. तर त्यामुळे काय होतं की महिन्याला हा 3 चित्र तयार करतोय मग 6 महिने ते 15 चित्र असतात असं नाहीच आहे माझं. कदाचित 6 महिने एकही चित्र होणार नाही असं होत आहे त्यामुळे. तुमच्या चित्राला स्क्रॅप द्यायला नाही. माझा एक छोटासा प्रश्न आहे. आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की बेळगावहून एक कलाकार जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जातो आणि स्वतःचं एक पूर्ण मोठं प्रदर्शन तिकडे सादर करतो सगळ्यांच्या समोर. मोठे मोठे कलाकार तिकडे येतात. ह्या सगळ्या आणि मला माहिती आहे तुमच्याशी बोलून की तुम्ही किती त्याच्यासाठी प्रतीक्षा केली आहे की माझा आज आता जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये लागणार आहे. तर ती एक जी इच्छा आहे की जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये लागली पाहिजे. मुळात त्याचं महत्त्व काय आहे हे अधिक लोकांना माहिती आहे आणि ते झालं म्हणजे मग तुमच्यासाठी ती इतकी पूर्तता आहे का हे सुद्धा आणखी एक छान उत्तम प्रश्न आहे. म्हणजे कन्क्लूड करण्यासाठीचा अगदी योग्य प्रश्न आहे. मला एक प्रश्न. ते तर जहांगीरचं कसं झालं की जहांगीरला करायला पाहिजे हे सगळ्यांना जसं ते म्हणतात की कसं आहे ते फायनल डेस्टिनेशन बरोबर इन जनरल. आता बरेच कलाकार आहेत देशात आपल्या कलकत्त्याचे असतील दिल्लीचे त्यांच्यासाठी जहांगीर माहिती पण नाही त्यांना असेही आहेत कलाकार. पण जहांगीरचं एक महत्त्व आहे एवढं मात्र निश्चित. कारण ते एकतर त्या अशा मॅपमध्ये आहे टुरिस्ट मॅपमध्ये की जिथे अगदी लोक येतात. तिथे रती बसलेले लोक आहेत की जे मोठे मोठे चांगल्या चांगल्या पोस्टवरचे जे लोक आहेत दर आठवड्यात एक फेरी तिथं असतेच असते त्यांची. आता त्यांना तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायलाच लागत नाही ते अनायसेच येतात. तुमचा तिथे नंबर लागणं महत्त्वाचं आहे. तर आता जहांगीरची परिस्थिती कशी आहे तर सगळ्यांनाच पाहिजे जहांगीर. त्यामुळे त्यांची पद्धत कशी की ते फॉर्म देतात तुम्हाला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म्स दिले जातात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. त्यामध्ये तुम्ही तो फॉर्म विकत घ्यायचा तुमचं नाव गाव पत्ता फोन नंबर द्यायचा आणि त्यांना पाठवून द्यायचं. त्यानंतर तर तो जो फॉर्म असतो मुख्य म्हणजे तो एका ठराविक वर्षासाठीचा असतो. गेल्या वर्षी जे दिलेले फॉर्म्स आहेत ते 2032 सालचे होते. अरे बापरे. आता या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये 33 सालचे फॉर्म्स आहेत वेटिंग. हां बरं हे फक्त नुसतं वेटिंग नाही आहे. तर आता ह्याच्यानंतर काही गंमत सुरू होते. तर तुमचा तो फॉर्म आहे समजा आता मी 2016 साली फॉर्म भरला होता मला 2024चा मिळाला होता फॉर्म आणि मी फॉर्म भरून पाठवला होता तो. तर त्यांचा मला वाटतं 2023च्या जुलैमध्ये मला पत्र 2023च्या जुलैमध्ये पत्र आधी तुम्हाला साधारणपणे साधारणपणे 1 ते 1.5 वर्ष आधी तुम्हाला कळतं. कधी कधी त्याच्यापेक्षाही कमी वेळ होऊ शकतो असा. हे डिपेंडिंग ऑन द टायमिंग. आणि मी त्याच्यात फॉर्ममध्ये माझं हे दिलं होतं प्रिफरन्स की फर्स्ट हाफ ऑफ द इयर म्हणजे 2024चा फर्स्ट हाफ जान ते जूनपर्यंत. तर मला त्यांच्या पत्रात दिलं होतं की तुम्हाला ऑक्टोबर दिलेलं आहे 1 ते 7 ऑक्टोबर दिलेलं आहे आणि तुम्हाला जर का मान्य असेल तर इतक्या पैशाचा ड्राफ्ट पाठवून द्या आणि बुकिंग करा. असं सरळ पत्र तसंच. तर मी ते बुकिंग केलं. आता तयारी तर करायला पाहिजे पुढे. पण सिलेक्शन झालेलं होतं. सिलेक्शन झालेलं असताना त्या प्रश्न नव्हतं. पण त्या मी हे सांगायला विसरलो की आधी सिलेक्शन प्रोसेस असतं त्याची. म्हणजे तो 1.5 वर्ष आधी तुम्ही सॅम्पल कामं पाठवून द्यायची त्यांना आणि मग ते हो किंवा नाही म्हणणार तुम्हाला आणि मग ते पैसे भरायचं पत्र येते त्यांचं. पत्र आल्यानंतर मग मी विचार केला की माझ्याकडे किती दिवस आहेत. माझ्याकडे काहीतरी मला वाटतं त्या दिवसापासून 238 दिवस काहीतरी शिल्लक होते प्रत्यक्ष इनॉग्रेशन. आणि मग मी पूर्ण टाईम टेबल केलं 238 दिवसांचं. कारण मला सगळी नवीन चित्र करायची. जुनं काही न्यायचं नाही सगळी नवीन. कारण जुनी फार नव्हती पण माझ्याकडे केली की विकली गेली असं होत राहिल्यामुळे एका वेळेला प्रदर्शन करण्यासाठी जेवढी चित्र लागतात तेवढी नव्हतीच माझ्याकडे. तर हा चान्स आहे तुम्हाला एकच जहांगीरला परत कधी मिळेल माहिती नाही बरोबर. माझं वयसुद्धा त्याला किती 65-66 वर्ष. आता पुढे अजूनही किती वर्षांचा नंबर आणि तेव्हा कोण असणार आहेत नसणार आहेत माहिती नाही आपल्याला. तर हा चान्स एक आहे तर हा चांगला आपण वापरला पाहिजे. म्हणून मी नीट प्लॅनिंग केलं आणि मी माझी थीम वगैरे सिलेक्ट केली. एक तर माझी रुरल लँडस्केप्स होते आणि अर्बन स्केप्स असे दोन्ही होते. मग त्याचे नरेटिव्स तयार केली. AI वापरून मी मदत घेतली त्याच्यामध्ये नरेटिव्स तयार करायला आणि माझे विचार सांगितले AIला. त्याच्यामुळे कॉपी सगळी तयार केली. सगळं डिझाईन वगैरे सगळं तयार करून शो झाला.
शोला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. म्हणजे नशिबाचा भाग आहे तो, असं माझं म्हणणं आहे. कारण मुंबईसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला काल परिस्थिती, तुमचं दैव सगळं साथ दिलं पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही सगळं सक्सेसफुल होतं. कारण लोक येणार 2-2 तास प्रवास करून बघायला येणार, होय की नाही? त्यांची त्यावेळेच्या काय अडचणी असतील काही सांगू शकत नाही तुम्ही. पण अनायासे सगळं व्यवस्थित पार पडलं. सामाजिक परिस्थिती चांगली होती, कसली दंगल नव्हती, त्यानंतर कुठे पूर आलेला नव्हता, काही नव्हतं. परिस्थिती सगळी व्यवस्थित होती. पाऊस छान पडून गेलेला होता. त्यामुळे सगळीकडे हां काही नव्हतं. होय हो, महत्वाचं आहे ते फार. म्हणजे लोकल सगळ्या चालू होत्या, अशी सगळी परिस्थिती. म्हणजे तोही नशिबाचा भाग आहे. इट हॅज टू बी काउंटेड इन द सक्सेस ऑफ द शो. तर माझी चित्र कशी होती, एकतर सगळी पेनचीच केलेली चित्र होती आणि मी पूर्ण तयारीविषयी गेलो होतो. ओके, मी काय केलं होतं, एक मोठं भिंग घेऊन गेलो. तुम्हाला शंका, तुम्ही भिंगातून बघू शकता त्यातल्या रेषा आणि ते मी ठेवलं होतं, पेपरवरती ठेवलेलं होतं. तर ते काही लोकांनी इंटरेस्टने बघितलं, म्हणजे त्यांनी वापर पण केला त्याचा. अर्थात रिस्पॉन्स सगळ्यांचा ॲज युजलच सगळीकडे तोच असतो की हे पेननी केले पहिल्यांदा विश्वास ठेवत नाही. मग जेव्हा विश्वास बसतोय त्याला खूप खोलात जाऊन सगळी चौकशी करतात. अगदी किल्ल्यांपासून ते म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत खूप लोक येऊन गेले आणि खूप मजा आली शोला. पण आणि मला असं वाटलं होतं की मी 3x5 फुटाची 2 चित्र घेऊन गेलो. 3x5 फूट एवढा मोठा साईज. तर ती पेननी केली होती. एक महिना काम केलं होतं एका चित्रावरती आणि स्केल होता त्या चित्रावर. तर मला असं वाटलं होतं की आता बस झालं, यापुढे किती करणार आपण काम पेनचं. एवढा मोठा साईज झाला की अजून काय करायचं. आणि तिथे जेव्हा गॅलरीत जाऊन लावलं ते, तिथं पाहतो तर एवढीशी छोटी छोटी दिसायला लागली ती पण चित्र. आणि मला नंतर असं वाटायला लागलं की आता आपण हे 2 सब्जेक्ट म्हणजे सिटीस्केप्स असतील किंवा लँडस्केप्स असतील आपण हँड केली, तुम्ही तशी ॲस्पेक्ट्स पण केलेली आहे. तुम्ही ह्याच्यात सुद्धा बघू शकता बरेच काही कंपोजिशन्स आहेत. इतरही काही सिरीज पण केल्या त्या ॲबस्ट्रॅक्टमधल्या. पण काम अजूनही किती करण्यासारखं आहे हे मला त्या एक्झिबिशनमध्ये रिअलाईज झालं. आणि मग नंतर मी विचार केला की अजूनही मोठ्या स्केलवरती मोठं एक प्रदर्शन व्हायलाच पाहिजे. तर आता त्या तयारीच्या मागे आहे. पण मी मन तयार केलं की ते काही होईलच माहिती नाही आपल्याला. कारण परिस्थिती कशी कशी बदलत जाते कळत नाही आपलं. पण आपला प्रयत्न सोडायचा नाही एवढं मी ठरवलेलं आहे. आणि टार्गेट ठरवलं आहे 3 वर्ष तरी लागतील की एका साधारणपणे काय म्हणतो आपण त्याला, एका प्लॅनला यायचं. प्लॅनच्या की अशी एकूण चित्र इतकी करायची आणि कुठे करायचं प्रदर्शन, असं असा प्रवास आहे पुढचा. शेवटचा प्रश्न माझा. ऐका आपण असं करूया. एक्झॅक्टली माय पॉईंट. तेवढीच विक्री पण झाली का त्या? तर 50-80 दरम्यान बोर्डिंगचा एवढा कन्सेप्ट नव्हता. म्हणजे शहर लेवलला, तालुका लेवलला जे राजवायचं जी टेकची सगळी टोळ्यामध्ये चिंता बोर्डिंगच्या जास्त भागात पैसे आलं तर आणखीच मुंबईमध्ये त्यावेळा चर्चिंग स्टेशनवर पहिल्यांदा पार्ले कंपनीने आपला हे केला गोल्ड स्पॉटचा पहिला होर्डिंग. त्याचा कुणी त्यांना तयार नव्हतं द्यायला आणि भरपूर पैसे घेतले त्यांनी तो होर्डिंग खुश ठेवला. तर होर्डिंग काळात त्यांना हे मिळालं असं त्यांनी लावलं होतं. त्याच्या आधी मॅकॅनस गोल्ड सिनेमाचं तिथं होर्डिंग आलं आणि याच्या आधी तयार होत होतं. त्यांना परवानगी मिळाली, त्यांनी तिथं लावलं. म्हणजे त्यांनी सगळं कन्सेप्ट बदललं. ते पाटीलचं चित्र वगैरे सगळे होतं गोल्ड स्पॉटचं. तर त्यांनी काय कन्सेप्ट केला की मॅकॅनस गोल्डमध्ये सोनं शोधायला सगळी धावपळ असते. त्यांनी काय केलं म्हणजे की स्पॉट द गोल्ड बाय गोल्ड स्पॉट गोल्ड अशा तरी घ्या किती घ्यायला पॉप्युलर झाली होती त्या काळी 80ला. येस, आपण खरंच थांबूया. आपण बोलत राहू. आता सेटअप थांबूया, जरा लाईट लावू. पण आता खूपच उशीर झालाय म्हणून मार्केटिंग नाही करणार. लाईट ते दिवे लावा. प्रकाश उद्या इथेच 5:30 वाजता आपण परत एकदा चवीर गाणार.
अण्णांचा 31वा प्रयोग आहे. विकास मंडळ अनुगोळचे काही स्वीटहार्ट्स त्यांना हा प्रयोग करायचा आहे आणि म्हणून आम्हाला परत एकदा संधी मिळाली कबीर गायची. इफ यू आर देअर, कबीर गायचं असेल आमच्यासोबत तर प्लीज जॉईन अस. एवढंच आत्ता. आणि हां, जूनमध्ये आपण जो फोरम करणार आहे तो नीरज शिरवईकर सोबत आहे. क्विकली, नीरज शिरवईकर हा जर तुम्ही आमने सामने हे नाटक बघितलं असेल तर त्याचा लेखक दिग्दर्शक आणि तो बेळगावचा आहे. आणि जेव्हा आपण शिरवईकर असं म्हणतो तेव्हा येस, बाप्पा शिरवईकर लेगसी ही लक्षात येते. त्याच्याविषयी नीरज सोबत आपण जेव्हा गप्पा मारू तेव्हा, पण दॅट्स ऑन अ 3rd सॅटर्डे. त्याच्याविषयी आपण अजून डिटेलमध्ये बोलूच. पण जूनमध्ये नीरज आहे. जुलैमध्ये माझा प्रयत्न हा असणार आहे की आपल्याला गझल ऐकायचे आहेत काही. त्याच्याविषयीचा एक छोटासा प्रयत्न आपण जुलैमध्ये करू जेव्हा खुलासमांचा वाढदिवस असतो तेव्हा. पण नाव आता सध्या एवढंच. थँक्यू म्हणू शकत नाही. Thank you very much. म्हणजे नाही, आय कांट. कारण मी अजून मी हा विचार असमाधानी. मी असमाधानी आहे. आणि मी हा विचार करत राहणार आहे की मनात रंग तयार करायचं म्हणजे काय. ते अवघड आहे. बघायचा कुठे तो असं झालं का? पण ठीक आहे. थँक्यू फॉर द होमवर्क. आय एम शुअर इट्स होमवर्क फॉर लाईफ. पण मग जसं मी म्हणालो की थँक्यू म्हणणार नाही. मगाशी म्हटलं तसंच 99% गोष्ट आपल्या हातच असते, बाहेर शोधण्यात लागतच नाही. तसंच आहे. कबीर. ओके, एनिवेज. पण स्वातीताई, सर आम्ही पुष्पगुच्छ समय असं काही करत नाही. आम्ही बियांची पाकिटं देतो. सो स्वातीताई, गिव्ह इट टू यू. आणि व्हेरी रेअरली ज्ञानोबा खरा होण्याची शक्यता असते. आणि आय एम प्रिटी शुअर टुडेज फोरम आम्ही नेहमीच माझ्या ज्ञानोबांनी शेवट करतो. आणि हा सगळा प्रपंच का, तर त्याचं उत्तर एकच आहे. दुरितांचे विश्वस्वधर्म सूर्य पाव, जो जे वांछील तो तेला. शुभरात्री.